गुड आफ्टरनून एव्हरीबडी. स्पर्धा परीक्षा केंद्र एस.एन. जोशी कॉलेज हडपसर पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या 10 दिवसीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराच्या दुसऱ्या व्याख्यानामध्ये सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते. माननीय स्वाती थोरात, असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स मुंबई या आजच्या कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय चंद्रकांत खिलारे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर के.टी. काकडे, उपप्राचार्य डॉक्टर जरे एम.आर., डॉक्टर डोंगरे एम.एल., स्पर्धा परीक्षा केंद्र समन्वयक डॉक्टर शकुंतला सावंत, प्राध्यापक भागवत ए.बी., रयत शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्र समन्वयक, उपस्थित सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचे स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाच्या व्याख्याता माननीय स्वाती थोरात, असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स मुंबई यांचे स्वागत व परिचय करून देण्याची विनंती मी डॉक्टर सुनंदा पिसाळ मॅडम यांना करते. नमस्कार. आजच्या व्याख्यात्या माननीय स्वाती थोरात मॅडम यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. स्वाती मॅडम यांचे शिक्षण MSc ॲग्री LLB असून सध्या त्या सहाय्यक राज्यकर आयुक्त या पदावर नवी मुंबई येथे कार्यरत आहेत. आपल्या आयुक्त पदाची मोठी जबाबदारी पार पाडत त्या गेली 21 वर्षापासून कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील स्पर्धा परीक्षा सेंटरवर कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. फक्त कामच नाही पाहिलं तर ते सेंटर नावारूपाला आणलं आणि नक्कीच रयत शिक्षण संस्थेच्या नावलौकिकात भर घातला. मॅडम, आपण यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास या विषयामधील कार्यशाळांच्या माध्यमातून तसेच महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलेले आहे. लोकसत्ता या पेपरमधून MPSCच्या संदर्भात आपण सातत्याने लेखन करीत आहात. MPSC मधून जे अधिकारी नियुक्त होतात त्या अधिकाऱ्यांना यशदा पुणे येथे प्रशिक्षण दिले जाते. या अधिकाऱ्यांना मॅडम आपण मार्गदर्शन करीत असता. करिअर विथ एक्सलन्स या सेल्फ स्टडी मुवमेंट मधून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिशादर्शक म्हणून आपण काम करता. शिवाय करिअर विथ एक्सलन्स या YouTube चॅनेलच्या माध्यमातून सुद्धा आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहात. मॅडम, आपण सिम्प्लिफाईड कृषीशास्त्र या विषयाचं पुस्तकाचं लेखन केलेलं आहे, ज्या माध्यमातून शेतीविषयी अजिबात कल्पना नसणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा विषय अतिशय सहजपणे ग्रहण करण्याची शक्ती त्यामध्ये आहे. अशा प्रकारे बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे मार्गदर्शक आज आपणास उपलब्ध झाले आहेत. ही खरं तर आपणासाठी भाग्याची गोष्ट आहे. मॅडम, आपल्या अतिशय व्यस्त आणि व्यग्र कामकाजातून वेळ काढून आज आपण येथे उपस्थित राहिला याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. मी रयत शिक्षण संस्था व S.N. जोशी महाविद्यालयाच्या वतीनं शब्दसुमनाने आपले मनापासून स्वागत करते. वेलकम मॅडम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी माननीय स्वाती थोरात मॅडम यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. ऐकू येतोय मॅम माझा आवाज? येस. ओके. सर्वप्रथम मी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सगळा स्टाफ आहे, सावंत मॅडम आहेत, त्यांचे मनापासून आभार मानते की या ठिकाणी ही संधी मला दिली आणि मला स्क्रीनवर कर्मवीर अण्णांचा फोटो बघून खरंच खूप छान वाटतंय, कारण रयत शिक्षण संस्थेचा जुना ऋणानुबंध आहे. मी साधारण 2.5 ते 3 वर्ष रयत शिक्षण संस्थेचे जे स्पर्धा परीक्षा केंद्र आहे त्याचं काम बघितलं होतं आणि त्या काळामध्ये खरंच खूप चांगले रिझल्ट आले होते त्या केंद्राचे. आणि मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या आधी साधारण सोलापूरच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयामध्ये मी लेक्चरसाठी गेले होते, कारण त्यावेळेला फिजिकली चालत होतं.
तर रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत असं काहीतरी अटॅचमेंट आहे, त्याच्यामुळे आज पुन्हा या प्लॅटफॉर्मवर मला यायला मिळालं, ह्याच्यामुळे मलाही मनापासून आनंद होतोय आणि त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानते. प्रामुख्याने हे महिला महाविद्यालय आणि बऱ्याचशा या ठिकाणी मुलीच आहेत, असं एकंदरीत मी बघितलं किंवा विचारलंही होतं बर्गे सरांना. तर म्हणजे मुली शिक्षणामध्ये आता इतकी प्रगती करतायत आणि या स्पर्धा परीक्षा या क्षेत्राकडे त्या वळतायत आणि आपला ठसा उमटवतायत, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना गाईडन्स करण्यासाठी माझा काहीतरी खारीचा वाटा असणार आहे, याच्यामुळे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे या मुलींसाठी ज्या पद्धतीने त्यांनी गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे स्पर्धा परीक्षांमध्ये, आणि आजचा खरं तर आपला टॉपिक प्रयत्नांची स्वप्नपूर्ती. हे कुठल्याही क्षेत्राला लागू होतं, पण स्पर्धा परीक्षा या क्षेत्राच्या बाबतीत स्पेसिफिकली आज मी बोलणार आहे या ठिकाणी. तर सर्वप्रथम तीनही वर्षांच्या ग्रॅज्युएशनच्या 3ही वर्षांचे विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत असं गृहीत धरून काही बेसिक गोष्टी परीक्षांच्या बद्दल मी आधी सांगणार आहे. कारण काही जणांना कुणी जर एखादा अटेम्प्ट दिलेला असेल लास्ट इयरच्या विद्यार्थिनींनी प्रामुख्याने, तर त्यांना थोडीशी माहिती झालेली असते. पण सुरुवात ज्यांना करायची आहे, जे आज एमपीएससी फक्त हा शब्द म्हणून इथे आलेले असतील की आपल्याला या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं, तर थोडीशी एक स्पर्धा परीक्षांची बॅकग्राऊंड किंवा काय त्याच्यामध्ये केलं जाऊ शकतं हे फक्त मला सांगायचंय. तर प्रामुख्याने 2 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा होत असतात, युपीएससी आणि एमपीएससी. हे सगळ्यांना माहित असेल. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर युपीएससीच्या माध्यमातून केंद्र सरकारमध्ये किंवा केंद्र शासनाची जी पदं आहेत ती पदं भरली जातात आणि एमपीएससी मधून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत येण्यासाठीची जी काही पदं आहेत ती भरली जातात. तर प्रामुख्याने आपण सगळे जमलो आहोत किंवा आपला एक फोकस एमपीएससी या गोष्टीवर आहे. पण मी या ठिकाणी सुरुवातीला फक्त असं सुचवेन, युपीएससी बद्दल मी पण डिटेल बोलणार नाहीये, पण ज्या विद्यार्थिनींना असं वाटतं की आपण अभ्यास करू शकतो, स्ट्रॅटेजीज ज्या काही आहेत ज्याच्याबद्दल मी सांगणार आहे की अभ्यास कसा केला पाहिजे, तर त्या दोन्ही परीक्षांना सारख्याच लागू पडतात. त्याच्यामुळे ज्यांना असं वाटतं की अरे मी युपीएससी करू शकते, तर ती गोष्ट कधीही स्वागतार्ह आहे. कारण त्या ठिकाणी तुम्ही आयएएस, आयपीएस, आयआरएस अशा पोस्टवर जाऊ शकता, केंद्र शासनाच्या सेवेत जाऊ शकता. परीक्षा ती युपीएससी सुद्धा अवघड नाहीये. एमपीएससीचा पॅटर्न बऱ्यापैकी सध्या युपीएससीच्या धर्तीवरच केला गेलेला आहे. त्याच्यामुळे युपीएससी देण्याचाही विचार निश्चितच तुम्ही करू शकता. बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये आपला एक असा हे होऊन गेलंय की आपण एमपीएससी करूयात, युपीएससी खूप अवघड आहे असंही होत असतं. तर त्या दृष्टिकोनातनं कुणाला वाटलं तर तुम्ही निश्चितच त्याच्या अभ्यासाला सुरुवात करू शकता. एमपीएससीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एमपीएससी असं कॉमन आपल्याला एक वाटतं की एमपीएससी मार्फत एक परीक्षा घेतली जाते किंवा कुठली पदं असतात याच्याबद्दलची माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण काय असतं की आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचंय त्याचं पूर्ण रोड मॅप आपल्याकडे असणं गरजेचं असतं. म्हणजे मला पीएसआय व्हावंसं वाटतंय फक्त, तर इतपत पुरेसं नाहीये. किंवा मला डीवायएसपी व्हावंसं वाटतंय, तर तुम्हाला त्याच्या सुरुवातीपासूनच्या गोष्टी माहित असणं आवश्यक असतं. एमपीएससी मार्फत वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे ते वेगवेगळ्या परीक्षा घेत असतं. प्रामुख्याने ज्या परीक्षेला मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी देत असतात, त्याला अपियर होत असतात, अशी जी आहे ती राज्यसेवा परीक्षा असं म्हटलं जातं तिला, सिव्हिल सर्व्हिसेस. या परीक्षेमधनं क्लास 1 आणि क्लास 2 गॅझेटेड, ज्याला म्हटलं जातं राजपत्रित अधिकारी, अशी पदं भरली जातात. म्हणजे उपजिल्हाधिकारी आहे, मी ज्या पदावर काम करते ती सहाय्यक राज्य कर आयुक्त आहे, डीवायएसपी आहे, तहसीलदार, नायब तहसीलदार, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, ही जी पदं आहेत ती या राज्यसेवा परीक्षेमार्फत भरली जातात. आणि दुसरी परीक्षा जी घेतली जाते ती कंबाईन्ड असं म्हटलं जातं तिला, की दुय्यम सेवा कंबाईन परीक्षा होते. पीएसआय, एसटीआय आणि एएसओ, म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, जीएसटी डिपार्टमेंट मधले स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयामधले असिस्टंट. तर एएसओ असं त्या पदाला म्हटलं जातं. ह्याच्यासाठीची एक परीक्षा घेतली जाते. आणि वर्ग क साठी पण एक परीक्षा एमपीएससी मार्फत घेतली जाते, ज्याच्यामध्ये एक्साईजचे जे इन्स्पेक्टर आहेत त्यांच्या पोस्ट भरल्या जातात. आणि कर सहाय्यक, म्हणजे जीएसटी डिपार्टमेंटला कर सहाय्यक ही एक पोस्ट आहे, ती क्रिएट केलेली आहे. क्लेरिकल बेसिसची आहे, पण प्रमोशन लवकर होतं. या पोस्ट बद्दल फारसं मुलांना माहिती नाहीये. पण हे पद भरताना त्यावेळेला नोटिफिकेशन येतं, तर 700-800 वगैरे त्याच्यासाठीची पदांची जाहिरात निघते. आणि जीएसटी डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर ही रिक्रुटमेंट केली जाते.
कारण पूर्वीच्या पद्धतीने जे शिपाई टू क्लर्क व्हायचे किंवा जी क्लर्कची भरती व्हायची ती बंद झालेली आहे. त्याच्यामुळे एमपीएससी मार्फत टॅक्स असिस्टंट ही पद मोठ्या प्रमाणावर भरलं जातं. तर या 3 परीक्षा आहेत. आता त्या टॅक्स असिस्टंटसाठी फक्त एकच एक्स्ट्रा क्वालिफिकेशन लागतं ग्रॅज्युएशन नंतर, ते म्हणजे टायपिंग त्याला कंपल्सरी आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्हींचं टायपिंग असतं आणि ती परीक्षा सोपी आहे तुलनेने. तर ह्या 3 प्रमुख परीक्षा आहेत की जे सगळे ग्रॅज्युएट्स देऊ शकतात. आणि मग एमपीएससी मार्फत बाकीच्या काही टेक्निकल परीक्षा घेतल्या जातात. म्हणजे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस आहे, महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्व्हिसेस आहे, महाराष्ट्र ऍग्रिकल्चरल सर्व्हिसेस आहे. तर या ज्या परीक्षा आहेत या त्या शाखेतून ज्यांनी पदवी घेतलेली आहे, म्हणजे ऍग्रिकल्चरल जर एमपीएससी असेल तर ती बीएससी झालेले स्टुडंट आणि बीएससी बॉटनी आणि ऍग्रिकल्चरचे स्टुडंट्स यांना देता येते. मेडिकल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या फक्त मेडिकल ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना देता येते. तर अशा ह्या आणखीन वेगवेगळ्या परीक्षा एमपीएससी मार्फत घेतल्या जातात. तर या सगळ्यांची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि मग आपला परीक्षेबद्दलचं कळल्यानंतर आपला पुढचा टप्पा हा असतो की आपल्याला काय करायचं हे ठरवणं. काही म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये हा ट्रेंड दिसतो की प्रत्येक येणाऱ्या परीक्षेचा फॉर्म भरणं आणि प्रत्येकच परीक्षा देत राहणं. मग बँकिंगला अप्लाय करतात, अजून इतर ज्या सेक्टर्स मधल्या परीक्षा येत असतात त्याला अप्लाय करतात, एमपीएससी ला करतात. तर हे करू नका, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. कारण आपल्याला जे स्वप्नपूर्ती गोष्ट बघायची आहे तर त्याच्यासाठी महत्वाचा मुद्दा हा आहे की स्वप्न काय आहे आपलं हेच आपल्याला पहिल्यांदा समजलं पाहिजे की तुम्हाला काय व्हायचं. तुम्ही स्पर्धा परीक्षा हे जर क्षेत्र निवडत असाल तर मला कुठलंही पद मिळालं तर चालेल हा अप्रोच ठेवू नका. कारण या अप्रोचमुळे बऱ्यापैकी धरसोड वृत्ती राहते आणि सक्सेस मिळण्याचे चान्सेस कमी असतात. तर तुमचं एक गोल पाहिजे, तुमचं एक स्वप्न पाहिजे की मला कोणत्या पदावर जायचं. मग काहींना असं वाटू शकतं की मला पोलीस डिपार्टमेंटला जायचं. तर तुमच्या समोर 2 ऑप्शन्स आहेत, क्लास 1 म्हणून डीवायएसपी म्हणून जायचे की क्लास 3 पीएसआय म्हणून राहायचे आपल्याला. आता ऑब्व्हियसली मी सगळ्यांना सजेस्ट करते की सर्व्हिसेस मध्ये तुम्ही येताना क्लास 1 म्हणून येण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. कारण छोटं स्वप्न पण बघण्यात काही अर्थ नसतो. पण एखाद्याला वाटतं म्हणजे पीएसआय ह्या गोष्टीबद्दल असं आहे की फौजदार किंवा पीएसआय ह्या शब्दाचं आपलं सगळ्यांवर असं इम्प्रेशन आहे की पीएसआय होऊयात आपण, तर वाईट काहीच नाहीये. म्हणजे सेवा कोणतीच वाईट नाहीये. तुम्ही तलाठी म्हणून जरी काम केलं तरी सर्व्हिस कुठलीच वाईट नसते. पण आपल्याला काय व्हायचंय, तुमचं स्वप्न काय आहे, तुमचं गोल काय आहे हे पहिल्यांदा ठरवा आणि फक्त त्याच परीक्षेची तयारी करा. म्हणजे जेवढे सगळे फॉर्म्स येतात ते भरू नका, कारण त्याने आपण भरकटत राहतो आणि मग आपला कोणत्याच परीक्षेवर फोकस होत नाही. त्याच्यामुळे पहिली गोष्ट सगळ्यांसाठी महत्वाची ही आहे की काय व्हायचंय आधी ते ठरवा. आता या परीक्षांचे टप्पे साधारण काय असतात, तर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आता ही सापशिडी आहे. म्हणजे पूर्व परीक्षा क्वालिफाय झाला मुख्य परीक्षेला जाता येईल, मुख्य परीक्षा क्वालिफाय झाला तर इंटरव्ह्यूला जाता येईल. आणि अनफॉर्च्युनेटली इंटरव्ह्यूला सिलेक्शन नाही झालं किंवा फायनली पद नाही मिळालं तर पुन्हा आपल्याला त्या सापाच्या शेपटीजवळ जावं लागतं आणि परत सुरुवात करावी लागते की पुढच्या वर्षीची पूर्व परीक्षा परत आपल्याला द्यायची. तर हा खेळ आहे याच्यामध्ये. तर या ठिकाणी काय करायचं, आता ह्यात बेसिकली टप्पे आधी सांगताना 1-2 गोष्टी याच्यामध्ये काही चेंज होतात की हे 3 टप्पे सर्वसाधारणपणे आहेत. म्हणजे क्लास 1 क्लास 2 साठी हे कंपल्सरी आहेत की तुम्हाला 3 टप्प्यातनं जावं लागेल. पूर्व परीक्षा ही फक्त क्वालिफाईंग असते. फायनल मेरिट लागताना किंवा फायनल पद मिळताना तुमचे मुख्य परीक्षेचे आणि मुलाखतीचे गुण एकत्रित करून तुमच्या दिलेल्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला पद मिळू शकतं. तर हे 3 टप्पे झाले. आता काही परीक्षांमध्ये काय होतं की मुख्य परीक्षा वगळलेली आहे किंवा काही परीक्षांमध्ये पीएसआय मध्ये उदाहरणार्थ फिजिकल आहे किंवा टॅक्स असिस्टंटच्या पदासाठी मी जसं सांगितलं तर तिथे टायपिंग ही एक एक्स्ट्रा गोष्ट आहे आणि तिथे एकच परीक्षा आहे तुम्हाला देण्यासाठी. तर प्रत्येक ह्याच्यानुसार हे थोडासा बदल होतो. आता आज आपण सगळ्या परीक्षांबद्दल डिटेल सांगू शकत नाही. एमपीएससीच्या वेबसाईटवर ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत की प्रत्येक परीक्षेचे टप्पे काय काय असतात. तर हे आपण जाणून घेणं आवश्यक असतं आणि मग त्या परीक्षेचा आपण अभ्यास करणं. आता या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगते की अनेक अधिकारी असतील, स्पर्धा परीक्षांना शिकवणारे व्याख्याते असतील, विद्यार्थी अनेक जणांचं ऐकत असतात. युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून असतं आणि बऱ्याच ठिकाणी आपण गायडन्स घेण्यासाठी जात असतो. पण मी तुम्हाला एक सांगते की ओपन साठी 38 इयर्स एज आहे, रिझर्वेशन साठी 43 आहे.
तुम्ही आता ज्या वयामध्ये अपियर होऊ शकता, परीक्षा देण्यासाठी क्वालिफाय होऊ शकता, तुम्ही स्वतःला असं सांगा की हा माझा लास्ट अटेम्प्ट आहे. कारण अनेकदा विद्यार्थ्यांना हे सांगितलं जातं की 3-4 वर्ष लागतात पास व्हायला, तेवढा तुम्हाला अभ्यास करावाच लागतो. तर मी तुम्हाला 100% सांगते की तुम्ही जर स्ट्रॅटेजिकली अभ्यास केला, तुम्ही जर फोकस्ड अभ्यास केला, तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये एमपीएससी पास होणं ही अजिबात अशक्य गोष्ट नाहीये. युपीएससी मधनं फर्स्ट अटेम्प्टला आय एस झालेले अनेक अधिकारी तुम्हाला पाहायला मिळतील. युपीएससी सारखी टफ परीक्षा जी ऑल इंडिया लेव्हलला घेतली जाते, त्याही ठिकाणी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालेले आहेत. तर एकतर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला हे सांगा की तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास व्हायचं. कारण कसं असतं की गोल जे ठरवायचं असतं ते नेहमी हार्ड ठरवायचं असतं. अचिव्हमेंट करायला सोपी जर गोष्ट तुम्ही ठरवली, तुम्ही जर स्वतःला आजच सांगून टाकलं की 2-3 वर्ष मला करायचे, तर त्याला काहीही अर्थ नाहीये. त्याचं एक महत्वाचं आता शिक्षक वर्गही बराच इथे आहे. तुम्हाला ही गोष्ट एक सगळ्यांना आपल्याला जाणवलेली असते की पहिल्या वर्षी नवीन विषय आहेत, सगळ्या गोष्टी नवीन आहेत. आपण खूप चांगला अभ्यास करतो. त्या वर्षी जर पास झालं नाही, तर दुसऱ्या वर्षी तीच पुस्तकं हातात घेतल्यानंतर आपल्याला रिअलाईज होतं की आपण मागच्या वर्षी वाचलंय आणि आपल्याला कंटाळवाणं वाटतं. कारण आपण तोच अभ्यास तितक्या चांगल्या पद्धतीने किंवा तितक्या ताकदीने करू शकत नाही. त्याच्यामुळे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये म्हणजे काही बेसिक गोष्टी ज्या आहेत प्लॅनिंग मधल्या त्या मी आज सांगणारच आहे सगळ्यांना की जेणेकरून तुम्ही अभ्यास सुरू करू शकता. पण सिलेबसवर फोकस राहून जर तुम्ही अभ्यास केला म्हणजे आज ज्या लास्ट इयरला मुली असतील की या वर्षीचं नोटिफिकेशन कोविडमुळे आलेलं नाहीये. तर ते नोटिफिकेशन जर आपण गृहीत धरलं की ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर कदाचित नोटिफिकेशन येऊ शकतं आणि जे तुम्ही अपियर होऊ शकता. कारण त्याचं कंडिशन काय आहे की मुख्य परीक्षेपर्यंत तुमच्या हातामध्ये डिग्रीचं सर्टिफिकेट आलेलं असणं गरजेचं असतं. तर जे अपियर होऊ शकता, तुम्ही जर असं ठरवलं की पुढच्या 3 महिन्यामध्ये मला प्रिलिम्सचा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि तुम्ही व्यवस्थित क्वालिटेटिव्ह, कन्सिस्टंटली दिवसातले ठराविक तास जर ह्या सिलेबस वाईज अभ्यासाला दिले, तर मी 100% सांगते की तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. पण बरेचसे म्हणजे लक्षात घ्या की या परीक्षांना साधारण 4 ते 5 लाख मुलं महाराष्ट्रातनं बसतात आणि फायनली पोस्ट असतात राज्यसेवेमध्ये क्लास 1, क्लास 2 च्या 100 ते 150च्या रेंजमध्ये. मग ह्या 4 लाखातनं जर 100-125 मुलं पास होत असतील, तर बाकीच्यांनी काय चूक केलेली असेल ही तुमच्या निश्चितच लक्षात येईल. आणि तिथपर्यंत ते 100-125 का पोहोचतात? तर त्यांनी या पद्धतीने अभ्यास केलेला असतो. त्याच्यातले सुद्धा 2-5% फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालेले असतात. तर याच्यामध्ये एक सायन्स आहे म्हणजे एक थेअरी आहे की तुम्ही या पद्धतीने अभ्यास करत गेलात तर कुठलीही गोष्ट बघा म्हणजे कोणतीही गोष्ट घडताना किंवा कुठल्याही सायन्सचा बेसच हा आहे की काहीतरी त्याच्या मागची जी क्रिया आहे ती फिक्स असते आणि ती तशी झाली म्हणूनच परिणाम तो होणार असतो. तर स्पर्धा परीक्षांनाही ही गोष्ट लागू होते की तुम्हाला जर तो परिणाम हवा असेल, तुम्हाला जर तो रिझल्ट हवा असेल, तर त्याच्यासाठीची जी पद्धती आहे, त्याच्यासाठी जे स्टँडर्ड नॉर्म्स आहेत ते तुम्ही फॉलो करणं आवश्यक आहे. भेद अभ्यास करून चालत नाही. त्याच्यामुळे फोकस्ड अभ्यास करायचा आहे, सिलेबस वाईज अभ्यास करायचा आणि म्हणून मी म्हणजे हे तुमच्यासाठी सगळे मोटिव्हेशनल आणि अभ्यासाचे हे सिरीज जी सुरू आहे, तर याच्या माध्यमातून मला तुम्हाला हे सांगायचं की ठरवा असं की येणारे नोटिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये मी परीक्षा पास होऊ शकते. हे ज्या वेळेला तुम्ही स्वतःशी ठरवाल आणि ज्या वेळेला त्या पद्धतीने अभ्यास सुरू कराल, त्यावेळेला तुम्ही निश्चित त्याच्यामध्ये यश मिळवू शकता. तर या पद्धतीने हे 3 टप्पे आणि आपण त्याच्यामध्ये जे काही ठरवायचं आहे आपल्याला कुठल्या पदाला आपली पर्सनॅलिटी सुटेबल आहे, हा आपल्याला सगळ्यांना साधारण अंदाज असतो. त्याचा विचार करा आणि त्या पद्धतीने तुम्ही तयारीला सुरुवात करा. आता एक दुसरा छोटासा मुद्दा याच्या पुढचा मला सांगायचा आहे, की स्पर्धा परीक्षांमधनं करिअर का करायचं? म्हणजे इतर पण नोकऱ्यांच्या संधी आपल्याकडे असतात. तर स्पर्धा परीक्षा किंवा सरकारी नोकरी याच्यात आपण जे जातो, तर त्याचे मुख्य फायदे जर म्हणायचं झालं, तर आपल्याला असं सांगता येईल सगळ्यात महत्त्वाचा एक स्टॅबिलिटी आहे सर्व्हिसमध्ये. म्हणजे कुठल्याही सरकारी नोकरी, मग आता शिक्षक पण आहेत, सरकारी नोकरी आहे, तर स्टॅबिलिटी आहे. आता ह्या 2 वर्षामध्ये आपल्याला इन्स्टॅबिलिटी काय आहे ते कळलं. म्हणजे आपल्या जनरेशनला कदाचित अशी कंडिशन होती, की पूर्वी कधी प्लेगची साथ येऊन गेली आहे, 72चा दुष्काळ होऊन गेलाय, आपल्याला माहीतच नव्हतं अनसर्टन्टी काय आहे. पण कोव्हिडमुळे आपल्याला हे 2 वर्षामध्ये दाखवून दिलंय, की प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, बिझनेस करणाऱ्या लोकांचे काय प्रॉब्लेम झालेले आहेत. सरकारी नोकरी ही अशी आहे, की याच्यामध्ये एक स्टॅबिलिटी आहे तुम्हाला. म्हणजे खरं तर सुदैव आपलं म्हणा किंवा काय पण काहीही घडलं तरी सुद्धा सरकारी नोकराचा 1 तारखेला पगार होत असतो. हे सगळ्यांना माहिती आहे, तरी स्टॅबिलिटी एक आहे. दुसरं ह्याच्यामधनं रिलेटेड गोष्ट आहे म्हणजे सिक्युरिटी आहे. आपल्याला एक नोकरीची सिक्युरिटी असते. तिसरा महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये सांगता येतो आपल्याला, की तुम्हाला एक स्टेटस आहे. या नोकरीमध्ये एक स्टेटस आहे. म्हणजे
कुठल्या प्रायव्हेट सेक्टर मधले जर तुम्ही कंपन्या पाहिल्या तर त्याचे सीईओ असतील किंवा आपल्याला असे अनेक लोक दिसतात की ज्यांचे पॅकेजेस खूप मोठे असतील, म्हणजे क्लास 1 ऑफिसर पेक्षा 100 पटीने त्यांचं पॅकेज मोठं असू शकतं, पण सरकारी ऑफिसर म्हणून जी एक स्टेटस असते ती स्टेटस इतर वर्गाला कधीच मिळत नसते. त्याच्यामुळे हे स्टेटस हा एक महत्वाचा भाग असतो, कारण आपण स्वाभिमानाने जगू शकतो आणि एक त्याच्यामधनं कॉन्फिडन्स असतो आपल्याला, पॉवर असते आपल्या हातामध्ये पॉझिटिव्हली घेण्यासाठी, की किती कामं करायची. आपण पावलोपावली आपल्याला प्रश्न पडत असतात. म्हणजे मी गव्हर्नमेंटमध्ये असले तरी सुद्धा दुसऱ्या डिपार्टमेंटचं कुठलं काही काम असेल तर मला सुद्धा आधी असं वाटतं की नको यार सरकारी ऑफिसमध्ये जायला नको. म्हणजे मला आरटीओ कडे काम असेल तरी मी टाळण्याचा प्रयत्न करते की मी कशासाठी जाऊ. म्हणजे आपलं एक अ, असं झालेलं आहे आपल्याला अनुभवाने सगळ्यांना की सरकारी यंत्रणा म्हणजे लिथार्जिक आहेत. आपल्याला त्रासच होतो. तुम्ही काही दाखले काढायला जात असाल, तहसीलदार ऑफिसला जावं लागत असेल, चकरा मारायला लावतात. तर हे जे सगळं आपल्याला एकंदरीत चित्र दिसतं. पण हे तुमच्या लक्षात येईल, की चांगल्या पद्धतीने जर काम करायचं असेल, तर आपल्याला किती मोठी अपॉर्च्युनिटी आहे, की तुम्ही लोकांना सर्व्हिस देऊ शकता. कारण स्पर्धा परीक्षेमधनं लोकसेवक निवडले जातात. म्हणजे बऱ्याचदा लोकं गव्हर्नमेंट ऑफिसर म्हटलं जातात किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉयी म्हटलं जातं. तर असं नाहीये. आपण लोकांचे सेवक आहोत. म्हणजे पब्लिक सर्व्हंट हा शब्द आहे ऍक्च्युली, गव्हर्नमेंट शब्द नाहीये. तर लोकांची सेवा करण्यासाठीच आणि जे जे पण प्रश्न आपण फेस करतो ते प्रश्न समाजाला फेस करायला लागू नयेत ह्याच्यासाठी आपण बडबड करण्यापेक्षा किंवा त्या यंत्रणेला शिव्या घालण्यापेक्षा आतमध्ये जाऊन यंत्रणेमध्ये जाऊन आपण काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. ही त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी संधी आहे. आणि या सेशनला प्रामुख्याने मुली आहेत म्हणून अगदी हा एक ऍडिशनल मुद्दा ह्याच्यामध्ये सांगते की मुलींसाठीचा करिअरचा हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. कारण बाहेर इतर नोकऱ्यांमधल्या अनसर्टन्टी जे आहेत, बाहेर जे कल्चर असतं त्याचा महिलांना एक वेगळा त्रास असतो. अनेक प्रश्न असतात त्याच्यामध्ये वेगळे. तर महिलांसाठीची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आयुष्यामध्ये कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. त्याला तुम्ही तयार राहणं म्हणजे लाईफ हे नेहमीच एक आपल्या आपण ज्या पद्धतीने स्वप्न बघतो त्या पद्धतीने जात नसतं. मुलींना ज्या ठिकाणी संधी मिळते मला सांगायला, त्यावेळेला मी नेहमी सांगते, की आयुष्यात सगळ्यात महत्वाचं काय करा तर स्वतःच्या पायावर उभं राहा. तुम्हाला जेवढं तुमचे अर्निंग सोर्सेस जे आहेत ते इंडिपेंडंटच असले पाहिजे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या कुणावरही अवलंबून राहता कामा नये. तर हे एक स्वतःमध्ये तुम्ही डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. त्याच्यामुळे इतर कुठल्याही गोष्टींकडे न भरकटता म्हणजे आजकालचं जे युग आहे, की सोशल मीडियाचा वापर आहे, मोबाईल फोन्सच्या डिमांड्स असतात पेरेंट्सकडनं मुलींच्या किंवा छान राहणं, दिसणं, हॉटेलिंग, कॅफेज वगैरे ह्या ज्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी शहरांमध्ये दिसतात. तर हे सगळे जे आहेत हे तात्पुरते अट्रॅक्शन्स आहेत. ह्याच्यामधनं फायनली फक्त फ्रस्ट्रेशन राहतं. कारण ह्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या हातामध्ये लाईफसाठी काहीतरी सॉलिड असं कधीच नसणार. तर विद्यार्थी दशा जी आहे, ते विद्यार्थी दशा ही अभ्यास करण्यासाठीच असते. हे लक्षात ठेवून जर तुम्ही 1 वर्ष डेडिकेट करून स्वतःला डेडिकेशनने जर अभ्यास केला, तर आयुष्य एन्जॉय करायचं. म्हणजे 10 ते पावणे 10 ते 6:15 जे नोकरीचे तास झालेले आहेत आता, हे तास झाल्यानंतर तुमचं आयुष्य तुमच्यासाठीच आहे. मग त्या काळामध्ये तुम्हाला काय मजा करायची ती तुम्ही करू शकता. पण ती गोष्ट अचीव्ह करेपर्यंत कष्ट घेणं, स्ट्रगल करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हे जर या स्टेजमध्ये झालं नाही, तर मुलींच्या बाबतीत असं होतं की शिक्षणानंतर 3-4 वर्ष गेले की नोकरी नसेल, काहीही असेल तरी मग घरच्यांची सुरुवात होते की लग्न करून द्यायचंय आणि मग एजनुसार आपल्या जी काही सामाजिक व्यवस्था आहे त्याच्यानुसार काही कॉम्प्रोमाइजेस करत आपण पुढे-पुढे जात राहतो आणि तुम्हाला असं एकही कुटुंब दिसणार नाही की ज्याची आहे त्या परिस्थितीबद्दल तक्रार नसते. म्हणजे तुम्ही जर काही महिला बघितल्या तर घरी राहिलो आपण ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी शेवटी गृहिणी म्हणून राहिले. अजिबात वाईट नाहीये. तुम्ही आनंदाने गृहिणी बनू शकत असाल तर अजिबात वाईट नाहीये. कारण ते पण एक महत्वाचं काम आहे. त्याच्यामध्ये प्रचंड क्रिएटिव्हिटी आहे. पण ते तुम्ही आनंदाने स्वीकारत असलात तर. तुम्हाला जर पुढे जाऊन याचा रिग्रेट होणार असेल, की मी नोकरी करायला पाहिजे होती, माझ्याकडे कॅपॅसिटीज होत्या, मी करू शकत होते, तर तो रिग्रेटला संधी नाहीये. म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला यू टर्न नसतो. कदाचित त्यावेळेला तुम्ही मागे येऊन काही करू शकाल किंवा नाही हे आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे हे जे आहेत महत्वाचे वर्ष, या वर्षांमध्ये स्वतःला असं घडवा, की येणाऱ्या अटेम्प्ट जे आहेत, की आता किंवा फर्स्ट इयरच्या मुली असतील, सेकंड इयरच्या मुली असतील, तर ज्या वर्षी तुम्ही 2022-2023 जी परीक्षा देऊ शकताय, त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण तयार करणं आणि त्याच्यातनं पुढे जाणं, ही गोष्ट तुम्ही सगळ्या जणी डोळ्यासमोर ठेवा आणि त्या दृष्टिकोनातनं तुमचे एफर्ट्स किंवा तुमचा अभ्यास सुरू करा.
आता याच्यामध्ये काय करायला हवंय तुम्ही अभ्यास करण्यासाठीच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, की काय करू, काय विचारलं जातं किंवा प्रश्न कुठले विचारले जातात हे कुणालाही विचारू नका. आयोगाच्या वेबसाईटवर जा आणि सिलेबस डाउनलोड करा. आयोगाच्या वेबसाईटवरनं जुन्या झालेल्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि तुम्ही वाचून समजून घ्या, की काय विचारलं जातं. तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते. आता ज्या काही मुली एमपीएससीचा अभ्यास करणारे जर काही विद्यार्थी इथे असतील, तर मी पुढचे जे 2-4 वाक्य सांगते त्याचं इंट्रोस्पेक्शन करा तुम्ही, की तुम्ही हेच करत असता. तुम्ही काय करता? मला इतिहास आहे प्रिलिम्समध्ये. मग इतिहासचं जे पुस्तक किंवा ज्या नोट्स हातात मिळतात त्या तुम्ही घेता आणि त्या रँडमली वाचत राहता. तुम्हाला तुमच्या दृष्टीने जे महत्त्वाचं वाटतं त्याला तुम्ही हायलाइट करत राहता आणि पुस्तकं अशीच थप्पी लावून पडलेली असतात. विषयानुसार आपण पुस्तकं वाचत जातो. मॅक्सिमम विद्यार्थी हा अभ्यास करतात. म्हणजे ते जे मी सांगितलं ना, की 100 ते 125 पर्यंत पदांवर पोहोचणारे सोडून बाकीचे जे आहेत, ते या पद्धतीने अभ्यास करणारे असतात. तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असा केला जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला फिक्स काही गोष्टी ठरवाव्या लागतात आणि तुम्हाला त्याच लाईनमध्ये किंवा त्याच ट्रॅकमध्ये अभ्यास करत राहावा लागतो. तर याच्या दृष्टिकोनातनं मी तुम्हाला महत्त्वाचे 3-4 मुद्दे सांगते, की पहिल्यांदा तुम्ही सिलेबस बघा, क्वेश्चन पेपर्स बघा, थरोली क्वेश्चन पेपर्स वाचून काढा. म्हणजे प्रिलिम्सचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर आयोगाने एका ओळीत दिलेला आहे. मुख्य परीक्षेचा सिलेबस एक्सप्लेनेटरी दिलेला आहे. पण प्रिलिमचा सिलेबस इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा संपला सिलेबस. तुम्ही काय वाचणार आहात? मग तुम्ही 10 पुस्तकं वाचणार का इतिहासाची? किंवा इतिहास वाचायला घेतलं तर ह्यातलं काय विचारतात हे तुम्हाला समजणार आहे का? नाही समजणार आहे. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? प्रश्नपत्रिका वाचाव्या लागणार आहेत आणि आयोगाचा काय अँगल आहे, काय पर्स्पेक्टिव्ह आहे, हा तुम्हाला समजून घ्यावा लागेल. प्रत्येक विषयामध्ये कोणत्या गोष्टींना फोकस दिला जातो, कोणत्या गोष्टींवर प्रश्न विचारले जातात, हे जॉट डाउन करणं खूप आवश्यक आहे. तर याचं नोटिंग झालं पाहिजे कारण आयोगाने डिटेल सिलेबस दिला नाहीये पूर्व परीक्षेचा. मग तुम्ही पॉइंट्स लिहून काढा, की या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातात. आणि ज्या वेळेला ह्या प्रश्नपत्रिका तुम्ही 2, 3, 4 वेळा वाचून काढाल, त्यावेळेला तुम्ही पुस्तक हातात घेतलं, की तुम्हाला समजतं, की या पुस्तकामधलं आपल्याला काय वाचायचं. कारण कुठलीही पुस्तकं फर्स्ट पेज टू लास्ट पेज वाचणं हा स्पर्धा परीक्षेमध्ये अजिबातच अपेक्षित नाहीये आणि व्यवहार्य पण नाहीये. बरेचसे आपल्याकडे प्रोफेसर्स आहेत, तुमच्यापैकी अनेक जणांनी पी-एच-डी केलेलं असेल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की एका विषयातल्या एका छोट्या टॉपिकवर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं जाऊ शकतं. एका छोट्या टॉपिकवर थेसिस लिहिला जाऊ शकतो. आपण त्याच्यावर 3 वर्ष पी-एच-डी करू शकतो. 3 वर्ष संशोधन करू शकतो. तर हे आपल्याला करायचं नाहीये. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला क्वालिफाय होण्यासाठीचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विषयानुसार स्टँडर्ड 2 पुस्तकं ठरवा. 2 किंवा 3 पुस्तकं. 3 पेक्षा जास्त पुस्तकं रेफर करण्याची गरजच नसते. कारण एक उदाहरणासाठीच मी म्हणजे सिलेबसमध्ये कायम इतिहास हा पहिला विषय दिलेला असतो म्हणून माझ्या उदाहरणांमध्ये नेहमी इतिहास हा विषय येतो. तर उदाहरण सांगते मी, की समजा इतिहासाची 10 लेखकांनी लिहिलेली पुस्तकं तुम्ही समोर घेतली, तर इतिहास बदलणार आहे का? त्याच्यामध्ये बदल कुठला असणार आहे, की स्वतःचं मत जर एखाद्या लेखकाने मांडलं असेल, भूगोलमध्ये तर ते मत पण मांडलेलं नसणार आहे. मग तुम्ही भूगोलाची जर 10 पुस्तकं घेतली तर बदलणार आहे का? दिशा बदलणार आहेत का? की या पुस्तकामध्ये हे, या पुस्तकामध्ये ते. तर एक काय असतं, की एक बेस जो आहे, अभ्यासातला जो घटक आहे, तो सगळ्या पुस्तकांमध्ये थोड्याफार फरकाने सारखाच असतो. मग आपण काय ठरवायचे 2 ते 3च पुस्तकं आपल्याला रेफर करायची. याच्या बाहेर आपण जायचं नाही आणि त्या पुस्तकांचाच नीट अभ्यास करा. म्हणजे 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचा. तुमचं अंडरस्टँडिंग डेव्हलप होईल आणि नोट्स काढण्याची सवय ठेवा. कारण परीक्षेच्या आधीची जी रिव्हिजन असते, त्या रिव्हिजनला तुम्ही आता समजा अ, राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, त्याच्यामध्ये 7 सब टॉपिक्स आहेत. एक करंट इव्हेंट्स आहे, 6 बाकीचे जीएसचे घटक आहेत. म्हणजे बाकी सब्जेक्ट्स आहेत. इतिहास, भूगोल, राज्यघटना. तर समजा तुम्ही 3-3 पुस्तकं रेफर केले, तर रिव्हिजनला तुम्ही 18 पुस्तकं वाचू शकता का? नाही वाचू शकत. मग त्याच्यासाठी नोट्स खूप महत्त्वाच्या आहेत आणि आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये ही गोष्ट खूप दुर्दैवाने दिसते, की गाईड वाचण्याकडे इतका कल वाढत चाललाय, इव्हन तुमच्या शैक्षणिक वर्षांमध्ये सुद्धा. तर गाईड वाचण्याची सवय ठेवू नका. टेक्स्ट बुक वाचा आणि टेक्स्ट बुक मधनं तुम्हाला जे अवघड वाटतं, तुम्हाला असं वाटतं, की मला हे 2 महिन्यांनी कदाचित आठवणार नाही. नोट्स काढण्याची एक प्रोसिजर असते बघा, की आपण 2 पुस्तक आता समजा 1857 चा उठाव तुम्ही 2 पुस्तकांमधनं वाचला आणि तुमच्या असं लक्षात येतं, की हां, यातल्या काही गोष्टी मी शाळेत वाचल्या होत्या, ह्या माझ्या लक्षात राहतात, ह्या मला कधी पण विचारल्या तरी आठवू शकतात. पण काही गोष्टी अशा असतील, की ज्या तुम्हाला नवीन वाटू शकतात किंवा ह्या थोड्या अवघड आहेत, लक्षात राहणार नाहीत.
समजा उठावांची वेगवेगळी जी ठिकाणं आहेत, कुठल्या ठिकाणी कुणी उठाव केलाय, तर कदाचित हे एका वेळेला लक्षात नाही राहणार. हे तुमच्या वहीमध्ये नोट्स म्हणून आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही रिव्हिजन करता त्यावेळेला ती फक्त तुमच्या वहीची रिव्हिजन झाली पाहिजे. ते शक्य गोष्ट आहे ती. म्हणजे तुम्ही 6 वह्या जर केलेल्या असतील, तर त्याच्यामध्ये ज्या काही तुमच्या नोट्स झालेल्या असतील, त्या नोट्स तुम्हाला रिव्हिजन म्हणून वाचणं सोपं जातं. त्याच्यामुळे नोट्स ही गोष्ट कंपल्सरी आहे. त्याला म्हणजे अजिबात या कुठल्याही स्टेजला तुम्ही शॉर्टकट मारू नका. कोणत्याही पद्धतीने स्वतःला एक्सक्यूज द्यायला जाऊ नका. कारण बऱ्याचदा अभ्यास करताना काय होतं, आपल्याला ज्या गोष्टीमध्ये कष्ट वाटतात, ती गोष्ट आपण स्किप करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी काहीतरी शॉर्टकट शोधायला जातो. तर हे करू नका. ह्या स्टँडर्ड प्रोसेस आहे आणि तुम्ही ह्या प्रोसेस मधनं गेलात तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्याच्यामुळे हे करणं खूप आणि याच्यामध्ये काहीही अवघड नाहीये. म्हणजे आता जर तुम्ही आजपासून असं गृहीत धरलं की आणि आपल्याला काय होतं, की ज्या वेळेला परीक्षा अनाउन्स झालेली नसते, पण तुम्ही अपियर होऊ शकता हे तुम्हाला माहिती आहे येत्या परीक्षेला. तर तुम्ही स्वतःला एक डेडलाईन द्या. तुम्ही असं समजा की 30 सप्टेंबरला जर राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली, तर मला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये हा अभ्यास कसा पूर्ण करायचा? ते ह्याच्यासाठी प्लॅनिंग करा. वेळेचं नियोजन करा. तुमच्या दैनंदिन दिनक्रमातून तुमचा कॉलेजचा अभ्यास सोडून तुम्हाला किती तास मिळू शकतात हे सॉर्ट आउट करा. कोणत्या वेळेमध्ये तुम्ही बसू शकता हे ठरवा. प्रश्नपत्रिका आणि सिलेबस हातात आल्यानंतर पुस्तकं स्टँडर्ड ठरवून घ्या, की मला हीच पुस्तकं वाचायची आहेत. काही विषयांसाठी आपल्याला स्टेट बोर्डाची पण पुस्तकं वाचावी लागतात. 11वी 12वीची पुस्तकं वाचावी लागतात. आता इतिहासासाठी 8वी 9वी आणि 11वी ही पुस्तकं सजेस्ट केली जातात. तर पुस्तकं छोटी-छोटी आहेत. त्याच्यामुळे त्या पुस्तकांमधनं लवकर वाचन होतं. पण काही स्टेट बोर्डाची पुस्तकं आणि काही लेखकांनी लिहिलेली टेक्स्ट बुक मी कुठलंही गाईड सजेस्ट करणार नाही. तर या टेक्स्ट बुक्सच्या माध्यमातून तुम्ही एक ठरवून घेतलं. 2 दिवस तुमचे प्लॅनिंगसाठी जाऊ द्या. पण तुम्ही एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर जर तयार केलं आणि तुम्ही ठरवून टाकले, की 90 दिवसामध्ये मला 6 विषयांचा अभ्यास करायचा आणि रोज तुम्हाला किती तास मिळतात. तर तुम्ही विभागून टाका, की या तासांमध्ये मी हे विषय पूर्ण करेन आणि त्या पद्धतीने स्ट्रिक्टली टाइम टेबल फॉलो करा. या पद्धतीने जर तुम्ही गेलात, तर त्याचा एक फायदा काय होतो लक्षात घ्या, की तुम्ही सगळे विषय व्यवस्थित न्याय देऊन वाचलेले असतात. म्हणजे आता समजा तुम्ही प्लॅनिंग ठरवलं, की आता करंट इव्हेंट हा विषय मी बाजूला ठेवलाय, कारण त्याच्याबद्दल मला तुम्हाला वेगळं सांगायचं. तर समजा हे 7 सब टॉपिक्स आहेत फर्स्ट राज्यसेवा प्रिलिम्समध्ये, तर मी 6 बद्दलच बोलते. कारण करंट इव्हेंट ही वेगळी गोष्ट आहे आणि ह्याच्यासाठी वेगळं प्लॅनिंग लागतं. तर हे मी तुम्हाला ह्याच्यानंतर सांगते. ह्या 6 विषयांचं समजा तुम्ही 90 दिवसांमध्ये प्लॅनिंग ठरवलं आणि समजा सुदैवाने परीक्षा आली. ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये परीक्षा होती. असं झालं तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स असतो, की तुम्ही सगळ्या विषयांना योग्य न्याय दिलाय आणि तुम्ही सगळे विषय वाचलेले आहेत. आता ज्यांनी कोणी परीक्षा दिली असेल ते विचार करून बघा, की ही स्टेज तुमची कधी आली होती का प्रिलिम्सला? मी कन्फर्म सांगू शकते, की कधीच झालेलं नाहीये असं. कारण का रँडमली वाचलंय आणि पेपरच्या दिवशी अचानक वाटायला लागतं, की इतिहासातला मी हा घटक वाचला नव्हता. राज्यघटनेमधलं माझं हे राहून गेलंय. हे का राहिलं? तर प्लॅनिंग केलं नव्हतं. तुम्ही ज्यावेळेला प्लॅनिंग करता, त्यावेळेला तुमचा सगळ्या विषयांना व्यवस्थित हात लागतो आणि तुम्ही सगळं वाचलेलं असतं. आता ह्याच्या पुढे जाऊन स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या, की आत्तापर्यंत म्हणजे आता जे 2013 पासून परीक्षेचं स्वरूप झालेलं आहे पूर्व परीक्षेचं, 50% च्या वरती मार्क पडलेले नाहीयेत विद्यार्थ्यांना. म्हणजे त्याच्या आसपास मार्क पडतात सगळ्यांना आणि कट ऑफ बराचसा खाली येतो. म्हणजे साधारण एक समजा मी असं म्हणेन, की 60% जर तुम्ही लिमिट ठरवलं, हे खूप हायेस्ट आहे. कारण सध्याच्या पॅटर्नमध्ये एवढे मार्क पण कुणाला पडत नाहीयेत. पण समजा 60% तुम्ही लिमिट ठरवलं. एक सोपी पद्धत सांगते मी. आता जी राज्यसेवा झाली, मॅक्सिमम मुलांच्याकडनं मी हेच ऐकलं, की राज्यसेवेचा जो जीएसचा पेपर आहे, तो 100 प्रश्न असतात आणि 200 मार्काला असतात. 100 प्रश्नांपैकी 30 प्रश्न बरोबर आले, 35 प्रश्न बरोबर आले. हे प्रश्न बरोबर का आले? फक्त एवढेच, तर ते जे जनरल असतं ना आपल्याला माहिती, त्याच्यामुळे हे प्रश्न बरोबर आले. ह्याच्याऐवजी जर फोकस्ड अभ्यास केलेला असता, तर 60 प्रश्न बरोबर येणं अजिबात अवघड नसतं आणि कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी लक्षात ठेवा, 60% मार्क पडले, तर तुम्ही 100% क्वालिफाय होता आणि तुम्ही 100% क्लास 1 ची पोस्ट मिळवू शकता. म्हणजे मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू याच्यासाठी सुद्धा तुम्ही जर 60% टार्गेट ठरवलं, तर तुम्ही 100% पास होणार असता. मग आता 60% टार्गेट ठरवणं किती सोपं आहे आपल्यासाठी, की राज्यसेवा च्या प्रिलिम्सच्या पेपरमध्ये 7 विषय आहेत करंट इव्हेंट्स धरून. असं समजा की 12-13 प्रश्न एकेका विषयावर विचारले जातात. तर तुम्ही गोल ठरवा तुमचं. की इतिहास विषय मला अवघड जातो.
बरं 15 प्रश्न विचारत असतील तर मी म्हणेन की मला इतिहासला 9 मार्क पडू शकतात. आता अर्थशास्त्र हा माझा आवडीचा विषय आणि मला खूप सोपा जातो. समजा अर्थशास्त्र 15 मार्काला विचारत असतील तर मी असं म्हणेन की मला ह्याच्यात 11 किंवा 12 मार्क पडू शकतात. असं जर तुम्ही 7 विषयांचं लिहिलं तर 60 ही टोटल होणं अजिबात अवघड नाहीये. तुमच्या लक्षात येतं की याच्यातले 2-3 विषय आपल्यासाठीचे सोपे असतात, 2-3 विषय थोडेसे अवघड असतात आणि इथून पुढे मग जे काम करायचे ते अवघड विषयांवर जास्त काम करायचं. म्हणजे तुम्ही जे तुमचं वेळेचं नियोजन कराल त्याच्यामध्ये तुमचा मॅक्सिमम वेळ जो आहे तो अवघड विषय जे आहेत त्याच्यासाठी द्या आणि मग तुलनेने सोप्या विषयांना तुम्ही कमी वेळ देऊ शकता. याच्यामुळे काय होतं की इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं वेळेचं आणि तुम्ही सगळे विषय जे आहेत ते अभ्यासपूर्ण तुमचं त्याचं अंडरस्टँडिंग झालेलं असतं. तर ही त्याची महत्वाची फेज आहे किंवा हा महत्वाचा टप्पा आहे. आता हे सगळ्या परीक्षांना ऍप्लिकेबल करा. तुम्हाला टॅक्स असिस्टंटसाठी परीक्षा द्यायची असू द्या, तुम्हाला PSISTA साठीची असू द्या, तर ही स्ट्रॅटेजी सगळ्या परीक्षांना लागू पडते. आता ह्याच्या व्यतिरिक्त एक राहिला करंट इव्हेंटचा भाग जो असतो, मॅक्सिमम सगळ्या परीक्षांमध्ये विचारलं जातं आणि बऱ्याच जणांना हा विषय अवघड वाटत असतो. बरीच मुलं काय करतात, करंट इव्हेंटचा सातत्यपूर्ण अभ्यास न करता परीक्षेच्या आधी एखादं गाईड वगैरे जर हातात आलं तर त्याच्या माध्यमातून तो अभ्यास तुम्ही करायला जाता. तर असं करू नका. करंट इव्हेंटसाठी 2 स्टँडर्ड न्यूजपेपर, इंग्लिशमधनं अभ्यास करत असाल तर इंग्लिश पेपर 2 आणि मराठीतनं करत असाल तर मराठी आणि 2 पेपर्स वाचणं आणि तुमच्या दैनंदिन आजपासूनच्या लाईफमध्ये रोज फक्त 1 तास करंट इव्हेंटसाठी द्या. तुमचा सगळ्या पद्धतीने अभ्यास झालेला असणार आहे. कारण काय असतं की इंटरलिंक असतात गोष्टी. तुम्ही जर परीक्षेच्या आधी अचानक कुणीतरी लिहिलेलं एखादं पुस्तक किंवा गाईड करंट इव्हेंटचं घेऊन वापरलं, तर तुम्हाला काय होणार आहे की त्याचं जर काही पार्श्वभूमी असेल, तर ती तुमच्या लक्षात नाही येणार. तेच तुम्ही सातत्यपूर्ण न्यूजपेपरचं रीडिंग करत असाल, एखाद्या चांगल्या क्वालिटीच्या मॅगझिनचं वाचन करत असाल, तर तुम्हाला त्या विषयाचं एक अंडरस्टँडिंग डेव्हलप होत जातं. आणि 6 महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा आज काहीतरी जर रेलेव्हन्स आला असेल किंवा आज त्याच्याशी संबंधित कुठली गोष्ट घडली असेल, तर ती तुम्हाला समजायला सोपी जाते. त्याच्यामुळे करंट इव्हेंटसाठी या पद्धतीने अभ्यास करायचा असतो, की रोज 1 तास, 1 तासापेक्षा जास्त वेळ देणं अपेक्षित नाहीये. आणि वर्तमानपत्र किंवा मॅगझिन हातात घेतलं तर काय वाचायचंय हे कसं कळणार? तर आपण प्रश्नपत्रिका वाचून काढली. प्रश्नपत्रिका वाचल्यामुळे आपल्याला हे कळलंय की आयोग कशावर प्रश्न विचारतं आणि त्या प्रश्नपत्रिका वाचन जर तुम्ही काळजीपूर्वक केलेलं असेल, ते जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेलं असेल, तर तुम्ही पेपर उघडल्यानंतर 15 ते 20 मिनिटामध्ये तुमचा पेपर वाचून झालेला असतो. कारण आपल्याला कळतं की यातलंच परीक्षेला विचारलं जातं आणि हे घटक जे आहेत हे लोकल बातमी आहेत. यांना परीक्षेच्या दृष्टीने काही इम्पॉर्टन्स नाहीये हे आपल्याला समजत जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास कसा समजायचा, काय करायचंय, कसं समजून घ्यायचं, हे फक्त जर तुम्हाला प्रश्न कुठले विचारले जातात हे वाचलेलं असेल तरच कळतं. त्याच्यामुळे आज मॅक्सिमम जे अभ्यासाला सुरुवात करताना कुणाला तरी विचारून करतात, की काय वाचू, कसं वाचू, ह्या वेळेने जाऊ नका. समजून घेऊन करत जा. हे तुमचं होमवर्क आहे. हे तुम्ही स्वतः करणं आवश्यक आहे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला कुणीही स्पून फीडिंग करू शकत नाही. तुम्ही कुठलेही क्लासेस लावा, तुम्ही लाखो रुपये फीस भरा, 2 तास क्लासेस होतील. शेवटी तुम्हाला जे करायचे ते 22 तास तुमच्या हातात उरतात. म्हणजे 2 तास तुम्हाला कुणी शिकवलं म्हणून तुम्ही कधीही परीक्षा पास होऊ शकणार नाही. त्याच्यामध्ये सेल्फ स्टडीला खूप महत्व आहे आणि ही एक तुमच्या सगळ्यांच्यासाठी इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या मुलींसाठी ही एक खूप सुदैवाची गोष्ट आहे की कॉलेज या पद्धतीने ऍक्टिव्हिटी ऑर्गनाईज करते आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. कारण कॉलेजनं जर असं स्टँड ठेवलं की ठीक आहे आम्ही आमचे विषय शिकवू आणि मुलं ग्रॅज्युएशन झाले आमचं काही काम नाहीये बाकी, तर काही फरक पडणार नाहीये. पण एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज घेऊन तुम्हाला हे जे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो त्याचा तुम्ही फायदा निश्चितच घेतला पाहिजे. लायब्ररी असेल कॉलेजमध्ये, लायब्ररीतनं पुस्तकं घेणं, त्याचं वाचन करणं हे सुरू ठेवा. आता लास्ट इयरच्या मुलींसाठी मी जसं सांगितलं तसं एक 90 दिवसांचं किंवा 120 दिवसांचं टार्गेट ठरवा स्वतःसाठी, की साधारण या वेळेला परीक्षा होईल आणि आपण ती परीक्षा क्वालिफाय करू या दृष्टिकोनातनं प्लॅनिंग करा. फर्स्ट आणि सेकंड इयरला जे विद्यार्थिनी असतील त्यांनी काय करायचंय, करंट इव्हेंटच्या अभ्यासाची तयारी ठेवा. आजपासून न्यूजपेपर आणि मॅगझिन वाचायला सुरुवात करा. स्वतःला सवय लावून घ्या आणि आता तुम्ही काय करू शकता तर स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचून काढा. इतिहास, भूगोल, सायन्स ही जी पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचून काढा. आता ही पुस्तकं वाचण्याच्या आधी तुम्ही पण सिलेबस आणि प्रश्नपत्रिका वाचणं आवश्यक आहे. तुम्ही लगेच MPSC साठीचं कुठलंही पुस्तक घेऊन अभ्यासाला लागू नका.
ह्याच्या मागचं मी कारण सांगते तुम्हाला, की पहिल्यांदाच मी जे सांगितलंय सुरुवातीला खरं तर, की आज जर तुम्ही ती पुस्तकं वाचली आणि 2 वर्षानंतर तुम्हाला परीक्षा द्यायला तुम्ही एलिजिबल झालात, तर तुम्ही ती पुस्तकं खूप कॅज्युअली घ्याल आणि तुम्हाला असं वाटेल, की हे मी ऑलरेडी वाचलंय आणि अंडरस्टँडिंग किती आहे हा भाग वेगळा राहील आणि तुम्हाला फक्त असं वाटत राहतं, की मी हे वाचलंय. त्याच्यामुळे ती पुस्तकं न वाचता तुमचा बेस पक्का करून घ्या. तुमच्या हातात आता वेळ आहे, तर आता करंट इव्हेंट सातत्याने वाचत राहा आणि दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत ती वाचत राहा. आता क्लास 1, क्लास 2 साठी ज्यांना द्यायचंय, की राज्यसेवा मला द्यायची आहे, त्याच्यामध्ये एक सी-सॅटचा पेपर आहे पूर्व परीक्षेला. सी-सॅटमध्ये अनेक विद्यार्थी कमी पडतात. म्हणजे 90% मुलांना सी-सॅटला मार्क कमी पडतात. यूपीएससीमध्ये सी-सॅटचा पेपर क्वालिफाईंग आहे. म्हणजे त्यांनी दिलेले मार्क पडले, की तुमचे जीएसच्या मार्काच्या बेसिसवर तुमचं क्वालिफिकेशन ठरतं. तुम्ही क्वालिफाय झालात की नाही. पण एमपीएससीमध्ये तसं केलेलं नाहीये. एमपीएससीमध्ये तुमचं जीएस आणि सी-सॅट या दोन्ही पेपरचं मिळून मेरिट लागतं. त्याच्यामुळे सी-सॅटसाठी सुद्धा ज्या मुलींना यावर्षी परीक्षा द्यायची आहे, त्यांनी करंट इव्हेंट बरोबरच 1 तास सी-सॅटची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. सातत्याने सी-सॅटची प्रॅक्टिस करा. सी-सॅट हा पेपर असा असतो, की तुम्हाला 24 तास दिले 100 प्रश्न सोडवायला, तर तुम्ही सगळेच्या सगळे बरोबर सोडवा. पण ते प्रश्न तुम्हाला तिथे 2 तासात सोडवायचे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस शिवाय त्याला पर्याय नाही. म्हणजे जर एका प्रश्नाला तुम्हाला काही सेकंद मिळणार असतील किंवा 1 मिनिट मिळणार असेल, तर ते प्रॅक्टिसनेच होणार आहे. म्हणजे नॉर्मल कंडिशनमध्ये मी 15 मिनिटं जर प्रयत्न केले, तर 15 मिनिटानंतर मला त्या प्रश्नाचं उत्तर येईल. पण तिथे मला 15 मिनिटं नाहीये. तिथे मला तो 1 मिनिटात सोडवायचा आहे, 50 सेकंदात सोडवायचा आहे. तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल आणि ते लॉजिक डेव्हलप झाल्यानंतर मग तुम्ही तो पेपर कॉन्फिडेंटली सोडवू शकता. तर हे साधारण हे सगळ्या विषयांच्या बाबतीतलं त्याचं स्ट्रक्चर आहे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. आता एक अजून महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, की करंट इव्हेंटच्या अभ्यासाचा तुम्हाला एक फायदा तुमच्या इंटरव्ह्यूसाठी सुद्धा होणार असतो. आता ह्या परीक्षा देताना एक अजून चुकीचा अप्रोच जो विद्यार्थ्यांसमोर असतो तो असा असतो, की पूर्व परीक्षेचा रिझल्ट आला, की मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करतात. मुख्य परीक्षेचा रिझल्ट आला, क्वालिफाय झाले तर इंटरव्ह्यूच्या तयारीला सुरुवात करतात. हे कधीही करू नका. ही पूर्ण प्रोसेस ही एक अखंड प्रक्रिया आहे. ही एक सलग गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे वेगवेगळं नाही केलं जाऊ शकत. आता ह्याच्यासाठी काय करायला हवं आपण? आता मुलाखतीचा अभ्यास ही काही वेगळी गोष्ट नसते. मुलाखत ही गोष्ट अशी आहे, की तुमची जी आत्तापर्यंतची पर्सनॅलिटी डेव्हलप म्हणजे त्याला व्यक्तिमत्व चाचणी किंवा पर्सनॅलिटी टेस्ट असा शब्द वापरला जातो. तर हे तुम्ही आत्तापर्यंत जे म्हणजे मुलाखतीच्या दिवसापर्यंत तुम्ही जे काही घडलात त्याची ती परीक्षा असते. त्याच्यामुळे आत्तापासून स्वतःमध्ये काही चांगल्या गोष्टी इन्कल्केट करायला सुरू करा, की चुकीच्या सवयी असतील, बॉडी लँग्वेजमध्ये काही आपल्या चुका असतील, आपल्याला पोश्चर कसं असलं पाहिजे, आपण बोललं कसं पाहिजे, बसलं कसं पाहिजे, ह्या सवयी लावून घ्या. ह्या अचानक लागत नसतात. म्हणजे मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागला, की त्याच्यानंतर आता मी खूप वर्ष मॉक इंटरव्ह्यूज घेते. मुख्य परीक्षा पास झालेल्या मुलांचे. तर ते ज्या चुका करतात मॉक इंटरव्ह्यूज मध्ये त्या चुका पुढच्या 10 दिवसामध्ये करेक्ट नसतात होत. कारण वर्षानुवर्षांची लागलेली ती सवय असते. म्हणजे तुम्ही खूप जास्त हातवारे करत असाल किंवा तुम्ही असे स्टॅच्यू सारखे बसूनच बोलत असाल, तर ही सवय तुमची एका रात्रीत बदलणार नाहीये. ह्याच्यावर तुम्हाला स्वतःला काम करावं लागणार. त्याच्यामुळे ही पूर्ण प्रक्रिया जी आहे, ती आपण ऑफिसर होणारच आहोत आणि ऑफिसर झाल्यानंतर आपण कसं असलं पाहिजे या दृष्टिकोनातनं स्वतःमध्ये बदल घडवून आणायला सुरुवात करा. आणि ते दोन्ही पद्धतीने आहेत, फिजिकली पण आहेत आणि सायकॉलॉजिकली पण आहेत. व त्या दृष्टिकोनातनं तुम्ही अभ्यास करणं, त्या दृष्टिकोनातनं डेडिकेशन करणं, व्हिज्युअलाइज करा. म्हणजे सायंटिफिकली व्हिज्युअलायझेशन ही गोष्ट खूप पॉवरफुल आहे, हे प्रूव्ह झालेलं आहे. तर व्हिज्युअलाइज करत जा, की तुम्ही छान पेपर सोडवताय, तुमचा चांगला अभ्यास झालाय, तुम्ही पोस्ट मिळवलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही तयारी करत राहा. आणि ज्यांनी कुणी पूर्व परीक्षा दिलेल्या जर इन केस काही इथे विद्यार्थिनी असतील, की मागच्या वर्षीची 2020 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा मार्च 2021 मध्ये झाली. तर ज्यांनी कुणी ती दिलेली असेल आणि रिझल्टची वाट बघत असाल, तर ते रिझल्टची वाट बघू नका. तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करा. तुम्ही स्पर्धा परीक्षा हे फील्ड निवडलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर रिझल्टची वाट बघत बसलात, आता समजा तुम्हाला वाटत असेल, की माझा रिझल्ट पॉझिटिव्ह नाही येणार आणि कशासाठी अभ्यास करू? तर हा अप्रोचच चुकीचा आहे. कारण तुम्ही एक फील्ड सिलेक्ट केलेला आहे आणि तुम्हाला पुढच्या वर्षीची जर परीक्षा द्यायची असेल, तर आत्ताचा जो मेन्सचा तुम्ही अभ्यास कराल, त्याचा तुम्हाला 100% पुढच्या वर्षीसाठी उपयोग होणार.
त्याच्यामुळे परीक्षेचा निकाल लागेपर्यंत कधीही थांबू नका. यानंतरही तुम्ही जी पूर्व परीक्षा द्याल, ती पूर्व परीक्षा झाल्याबरोबर तुम्ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं असतं. कारण 2 कंडिशन्स आहेत ह्याच्यामध्ये, की जी आता मी एक सांगितली, की समजा तुम्ही दुर्दैवाने क्वालिफाय नाही झाला, तर ह्या परीक्षेचा अभ्यास वाया जाणार नाही. पुढच्या वर्षी मेन्सला तो फायदेशीर ठरू शकतो. त्याचबरोबर मुख्य परीक्षेमधले काही विषय प्रिलिम्सला पण आहेत. त्याच्यामुळे पुढच्या वर्षीच्या पूर्व परीक्षेसाठी पण तुम्हाला तो फायदेशीर ठरेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, की सुदैवाने तुम्ही पास झालात. प्रिलिम्स क्वालिफाय झालात आणि तुम्ही जर मुख्य परीक्षेचा अभ्यास काहीच केलेला नसेल, तर त्या निकालाच्या दिवसापासून मुख्य परीक्षा जितक्या दिवसांनी घेतली जाते, तितक्या दिवसांमध्ये तुम्ही 6 विषयांचा अभ्यास करू शकत नाही. मग तुम्हाला गाईड वाचून शॉर्टकट निवडावा लागेल आणि ज्या स्टँडर्ड वेने तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तो तुमचा अभ्यास होणार नाही. अनेक विद्यार्थी आहेत असे, की जे पूर्व परीक्षेच्या रिझल्ट नंतर अभ्यासाला लागतात आणि फक्त रिग्रेट राहतो त्यांच्या हातामध्ये. कारण मी जसं सांगितलं, की अनेक जणांचं तुम्ही ऐकत असाल, म्हणजे तुम्हाला अनेक असे पण व्याख्याते किंवा ऑफिसर्स भेटले असतील, की जे सांगतात, की आम्ही एक-एक पुस्तक वाचलो आणि पास झालो. तर हा पॅटर्न परीक्षेचा राहिलेला नाही. हा खूप पूर्वी होता, की खरोखर एखादं गाईड घेतलं, वाचलं आणि तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहिता आली. हा पॅटर्न खूप पूर्वी होता. तुम्ही आज सगळ्या जणी जाऊन तुम्ही फक्त एक क्वेश्चन पेपर काढून बघा आयोगाचा. तुम्ही जर हिस्ट्रीमध्ये जरी लास्ट इयर तुमचं स्पेशलायझेशन असेल, मी तुम्हाला लिहून देते. मागच्या वर्षी जी प्रश्नपत्रिका झाली त्यातले 1 किंवा 2च उत्तरं तुम्हाला येतील इतिहासाची. या पद्धतीने सिलॅबस आणि या पद्धतीने प्रश्नपत्रिकांचं स्वरूप बदलले. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे कोणी असं या पद्धतीने गाईड करतील, की बाबा हे 1-2 पुस्तकं तुम्ही वाचा आणि तुम्ही होऊन जाल, तर असं आता राहिलेलं नाही. तो खूप जुना काळ होता. त्याच्यामुळे ते लक्षात घेऊ नका. आत्ताचं जे आहे ते खरोखर टॅलेंट आणि खरोखर तुम्ही व्हर्सटाईल पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप होईल या पद्धतीने अभ्यासक्रम डेव्हलप झालेला आहे. त्या पद्धतीने तो डिझाइन केलाय आणि पेपरचं स्वरूप पण त्याच पद्धतीने केलेलं आहे. तर म्हणून त्या स्टँडर्ड पॅटर्नने तो अभ्यास करत जा. आता केल्यानंतर परीक्षा देताना आणखीन 1-2 महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात आत्ताच, की अ, एकतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एमपीएससीची परीक्षा द्यायची आहे म्हणून पुढचं शिक्षण थांबवू नका. एमपीएससी हे 100% आपण असं म्हणायचं असतं, की मला पोस्ट मिळेल. पण जो थोडाफार चान्स असतात, की नाही मिळाली तर काय? आणि हे आहे कारण आपल्याला हे माहिती आहे, की त्या 4 लाखातनं 100, 125, 150 निवडले जाणार आहे. तर नाही मिळाली तर काय? तर त्याच्यासाठीचा प्लॅन बी हा आपल्याकडे कायम रेडी असणं आवश्यक आहे. अनेक जण ही चूक करतात, की ग्रॅज्युएशन करतात आणि शिक्षण सोडून देतात आणि अनफॉर्च्युनेटली जर एमपीएससी पास झाला नाहीत तुम्ही, पुढची 3, 4, 5 वर्ष तुम्ही घालवता आणि समजा नाही पास झालं, तर त्या डिग्रीच्या बेसिसवर कुठेही नोकरी मिळत नसते किंवा ती प्रचंड गॅप झालेला असतो. त्याच्यामुळे कोणत्याही कंडिशनमध्ये शिक्षण थांबवू नका. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करा. पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे किंवा झालेलं कुणी असेल, तर तुम्ही कुठला तरी प्रोफेशनल कोर्स करा. तुम्ही नेट सेट द्या पॅरलल. तुम्ही पी-एच-डीसाठी प्रवेश घ्या. पण शिक्षण थांबवू नका. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये प्लॅन बी रेडी असणं कायम आवश्यक आहे, की जर अनफॉर्च्युनेटली आपण तिकडे सिलेक्ट नाही झालो आणि तिकडे किती काळ ट्राय केलं पाहिजे, तर 3 किंवा 4 अटेम्प्ट. म्हणजे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, की स्वतःला असं सांगा, की फर्स्ट अटेम्प्ट हाच माझा लास्ट अटेम्प्ट आहे. तुम्ही ज्या दिवशी हे स्वतःच्या म्हणजे ही काय म्हणता येईल, की कमांड फिक्स कराल ना डोक्यामध्ये, की मला परत चान्सच नाही. असं समजा, की तुम्ही एज बार होताय. या वर्षी तुमचं एज लिमिट संपतंय, असं स्वतःला सांगा. आणि एज लिमिट संपणारी मग विद्यार्थी ज्या डेडिकेशनने अभ्यास करतात ना, त्या डेडिकेशनने जर तुम्ही अभ्यास केला, तर तुम्ही 100% पास व्हाल. आणि हे सगळं करत असेही काही उदाहरणं आहेत, की खूप हुशार आहेत ते. विद्यार्थी होते, खूप हुशार होते, पण दुर्दैवाने पास नाही झाले. म्हणजे आम्हालाही बघणाऱ्यांना प्रश्न पडतो, की हे डिझर्व्ह करत होते, पण हे का क्वालिफाय नाही झाले याचं उत्तर नाहीये इथे. म्हणजे कुठेतरी ते लिखाणात कमी पडले असतील, ऐन वेळेला त्यांच्याकडनं प्रश्न जास्त सोडवल्या गेल्यामुळे निगेटिव्ह मार्किंग सिस्टममुळे ते पास झाले नसतील, पण ते नाही पास झाले. तर हे जर होत असेल, तर मॅक्सिमम 3 ते 4 वर्ष. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही झाला नाहीत, तर तुम्ही अल्टरनेट करियर प्लॅन निवडला पाहिजे. कारण हे सातत्याने करत राहण्याची गोष्ट नाहीये. याला एक ब्रेक आवश्यक असतो. वाटल्यास तुम्ही त्याच्यानंतर पुन्हा एकदा ट्राय करू शकता. पण आणि हे सगळं टाळण्यासाठीच फर्स्ट अटेम्प्ट इज लास्ट अटेम्प्ट. आज सगळेजण लिहून म्हणजे
काही स्ट्रॅटेजीज असतात बघा, आपल्याला सांगितलं जातं की गोल सेटिंग म्हणजे मी मार्क किती पाडायचे आणि प्रत्येक विषयाला किती मार्क तुम्हाला पडतील हे मी सांगत असते मुलांना की तुमच्या अभ्यासाच्या टेबलच्या समोर चिकटवून ठेवा. घरात तुम्ही ज्या ठिकाणी बसता त्याच्या समोर हे चिकटवून ठेवा की हे 7 विषय आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आणि मला 60 मार्कांपर्यंत जाण्यासाठी मी एवढे एवढे मार्क एकेका विषयात पाडेल. हे तुमचं गोल आहे. तर हे तुम्ही लिहून ठेवा. त्याच पद्धतीने आज स्वतःसाठी लिहून ठेवा की माझा फर्स्ट अटेम्प्ट हा माझा लास्ट अटेम्प्ट असणार आहे. मला यानंतर परीक्षा द्यायची नाहीये. आणि त्या डेडिकेशनने तुम्ही अभ्यास करा. ही त्याच्यामधली आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगता येईल. आणि सगळ्या पॅटर्नला सगळ्या पद्धतींना सगळ्या परीक्षांना हा पॅटर्न लागू होतो. आणि आता ह्याच्यामध्ये एक सगळ्यांसाठीची खूप महत्वाची गोष्ट परीक्षांबद्दलचं जे आहे माहिती ती माझी देऊन झालेली आहे आणि प्रयत्नांची स्वप्नपूर्ती म्हणजे प्रयत्नांचा भाग मी तुम्हाला सगळा सांगितलेला आहे की आपण काय काय करायला पाहिजे. आता ह्याच्या पुढचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला सगळ्यांना सांगायचा आहे की एक्सक्युजेस देणं बंद करा. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना माझ्या घरी प्रॉब्लेम आहेत, मला खूप अडचणी येतात, माझ्याकडे आमच्या घरी असं काहीतरी झालं म्हणजे गेली 20-21 वर्ष मी विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे म्हणून मी हे सांगते की छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा कारणं दिली जातात. तुम्हाला जर या ठिकाणी पोहोचायचं असेल तर असल्या कुठल्याही पद्धतीने स्वतःला एक्सक्युजेस देण्याची सवय लावून घेऊ नका. तुम्ही जर 8 तासाचं शेड्यूल आज जाऊन बनवलं आणि मी पुढचे 3 महिने रोज 8 तास बसणार आहे. या 8 तासांमध्ये कुठल्याही अनिश्चित कारणासाठी जर तुमचे 2 तास गेले तर ते 2 तास तुम्ही भरून काढले पाहिजेत त्या दिवशी. पण तुम्ही हा एक्सक्यूज नाही दिला पाहिजे की मला हे काम करावं लागलं किंवा माझ्याकडे हे घडलं म्हणून मी हे 2 तास करू नाही शकले. मग मी आता काय करू? तर हे करू नका. प्रश्न, समस्या सगळ्यांच्या लाईफमध्ये असतात. सगळ्या मुली आहेत इथे. मला पूर्ण कल्पना आहे की मुलींवर घरातली पण मोठ्या प्रमाणात जबाबदारी असते. दुर्दैवाने आपल्याकडची जी सामाजिक व्यवस्था आहे आजही त्या ठिकाणी मुलांना घरातली कामं सांगितली जात नाही. ती मुलींनी करायची असतात आणि आपल्याला ह्याच समाज व्यवस्थेबरोबर चालायचे. सध्या आपल्या हातामध्ये आपल्याला काय मिळवायचं ही गोष्ट आहे. तर ही कामं आपल्याला करावी लागतात. आता मी क्लास 1 ऑफिसर असले म्हणून घरातल्या काही मी गोष्टी टाळू शकते का? तर नाही टाळू शकत. त्या मलाही कराव्याच लागतात. पण मग तुम्ही एक्सक्यूजेस देऊ शकता का? तर ही या सवयीतनं स्वतःला बाहेर पाडा. कारण यश मिळण्यामधला सगळ्यात महत्वाचा अडथळा हा आहे. हा माइंडसेट आहे की रिझन सांगणं. आपल्या फेल्युअरची जबाबदारी इतर कुठल्यातरी घटनेवर थोपवणं हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे ह्याच्यामधला. तर हे यातनं काढून टाका. आता मी आज असं म्हणू शकते म्हणजे की सॅटर्डे, संडे मला सुट्टी मिळते तसंही मी रोज 10 ते 6 ऑफिसमध्ये काम करते तर मी कशाला धडपड करू? तर असं नसतं. म्हणजे मला आवडतं म्हणून मी हे करते. पण मग त्याच्यामध्ये एक्सक्युजेस देऊन चालणार नाही किंवा मग मी असं म्हणणार नाही की मी 4:30 ऐवजी थोडंसं उशिरा येते. मला थोडंसं काहीतरी काम होतं. तर तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये एक्सेलन्स असला पाहिजे. ते तुम्ही मनापासून केलेलं पाहिजे. माझं एक मी माझ्या परीक्षेच्या काळातलं एक उदाहरण बऱ्यापैकी सगळ्यांना देत असते, की अडचणी जरी येत असल्या तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर काय पद्धतीने जाऊ शकता. तुमच्याशी पण मी एक शेवटी हे एक उदाहरण शेअर करते. अ, मुख्य परीक्षा होती एमपीएससीची. मी ज्या परीक्षेला क्वालिफाय झाले 1600 मार्काची मेन्स होती. 200-200 मार्काचा एक पेपर आणि एका दिवशी 2 पेपर असं स्वरूप असतं. आपण विद्यापीठांमध्ये 100 मार्काचा पेपर 3 तासात सोडवत असतो. तरीही आपल्याला माहितीये की त्यातही सोशल सायन्सेस जर असतील तर आपल्याला प्रचंड लिखाण करायचं असतं. तर मी ॲग्रीकल्चरची पोस्ट ग्रॅज्युएट आहे. तरी सुद्धा मी ऑप्शनल सोशिओलॉजी आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे घेतलेले होते आणि प्रचंड लिखाण होतं. मी औरंगाबाद सेंटर घेतलं होतं आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती की इंटरनेट कॅफेला जाऊन आदल्या दिवशी हॉल तिकीट बघायचं की उद्याचा आपला पेपर कधी आहे कारण सलग पेपर नसतात. म्हणजे पहिल्या दिवशी GS1, GS2 झालेलं असायचं. दुसऱ्या दिवशी इंग्लिश, मराठी आणि मग कधीतरी एक ऑप्शनलचे दोन्ही पेपर यायचे. मे बी सलग येणार, 1-2 दिवसाची गॅप मिळेल आणि मग दुसरं ऑप्शनल आणि मग त्याचे दोन्ही पेपर एका दिवशी. असे 8 पेपरचे ते स्वरूप होतं. आता तुम्हाला 6 पेपर द्यायचेत आणि सलग 3 दिवसामध्ये द्यायचेत मुख्य परीक्षेला. तर त्यावेळेला काय झालं होतं, की औरंगाबाद मी सेंटर दिलं होतं आणि मौलाना आझाद कॉलेजवर नंबर होता माझा. मला माझा नंबरही आठवतोय, की 806 नंबर होता माझा मुख्य परीक्षेला आणि त्या केंद्रावर मी पोहोचले. 9:30 पेपरचं टायमिंग होतं आणि 9 वाजता साधारण आत जायचं असतं. तिथे गेल्यानंतर असं समजलं, की एक्झॅक्टली माझ्या आधीच्या नंबरपर्यंतचेच नंबर मौलाना आझाद कॉलेजमध्ये होते आणि 806 नंतरचे नंबरच नव्हते. बरं औरंगाबाद शहर पण नवीन होतं.
म्हणजे तिथे दुसरीकडे जर कुठे जावं लागलं असतं तर मला माहितही नव्हतं की कुठे जायचंय. तर त्या ठिकाणी मग आम्हाला तिथल्या शिक्षकांनी असं सांगितलं की आयोगाने आम्हाला आत्ता फोन करून सांगितले की सगळ्या मुलांची अरेंजमेंट तुमच्या कॉलेजमध्ये करायची, कारण कॉलेज तसं खूप मोठं आहे. मग तिथून पुढे अशी धावपळ सुरू झाली की शिपाई एक एक वर्ग उघडत होता आणि धावत जाऊन मुलं एकेका वर्गात बसून घेत होती. त्या ठिकाणी म्हणजे कुणीही नंबर वाईज बसू शकलं नाही. जसा वर्गात कुणाला शिरता येईल त्या पद्धतीने शिरत होते. मुली अर्थात सगळ्यात मागे राहिल्या होत्या. कारण मुलांच्या मध्ये आपण शक्यतो शिरत नाही. म्हणजे आपल्याला तसं घुसता नाही आलं मुलींना कुठल्याच. तर बऱ्यापैकी मुलींचा मोठा ग्रुप शेवटी राहिला. शेवटच्या वर्गाचा कुलपाची किल्लीच नव्हती शिपायाकडे. तो पळत पळत ऑफिसमध्ये गेला. तिथून तो हातोडा घेऊन आला आणि मग त्या हातोड्याने त्याने ते कुलूप तोडलं आणि त्या वर्गामध्ये आम्ही सगळ्या मुली जाऊन बसलो. तर इतर सुरू झालेला पेपर 9:30 वाजता झाला होता इतर सगळ्यांचा. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये 20 मिनिटं गेली. आणि तुम्ही इमॅजिन करू शकता की परीक्षेच्या दिवशी अशी घटना घडणं म्हणजे आपण मेंटली किती डिस्टर्ब होत असतो. कारण आपला तो म्हणजे माझ्यासाठी मी सेम ठरवलेलं होतं की डू ऑर डाय अटेम्प्ट. पोस्ट मिळाली तर ह्याच वर्षी आणि क्लास 1च करायची हे मी ठरवलेलंच होतं. तर 20 मिनिटानंतर पेपर सुरू झाला तब्बल. आम्हाला वर्गात असं सांगितलं की इथून पुढचे 3 तास तुम्हाला मिळतील, पण मधला जो गॅप आहे तो कमी होईल कारण पुढचा पेपर तुमचा 2 वाजता सुरू होणार आहे. तो पेपर उशिरा सुरू केला जाणार नाही. आणि मग शांतपणे या ठिकाणी म्हणजे मी हे शिकले पण होते. याचे मी ट्रेनिंग पण घेत असते की तुम्हाला मेंटली पण तुम्हाला कसं डेव्हलप करणं आवश्यक असतं. स्ट्रेस मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो. मी पेपर डिस्ट्रीब्युशन होईपर्यंत 2 मिनिटं डोळे मिटून शांत बसले होते आणि मागचे 20 मिनिटं विसरून जायचं काय झालं. आता आपण 9:50 ला पेपर सुरू करतोय आणि पुढचे 3 तास पेपर लिहिणार आहोत हे सफिशियंट आहे. आपल्याला 3च तास मिळणार आहेत पेपरला. आणि मी शांतपणे पेपर सोडवला. सेकंड पेपरला माझ्या वर्गातल्या 3 ते 4 मुली ऍबसेंट होत्या. म्हणजे काय होतं की फेल्युअर मानलं. कदाचित डिस्टर्ब असतील, कदाचित पूर्ण पेपर सोडवून झालेला नसेल आणि त्या ठिकाणी हार मांडली की आता ह्या पेपरमध्ये मी सगळं लिहू शकलेली नाहीये म्हणजे मग मी आता क्वालिफाय होणार नाही. आणि दुसऱ्या पेपरला त्या काही जणी आल्या नाहीत. मग माझ्या वर्गात जसं झालं तसं बाकीच्याही वर्गांमध्ये झालेलं असेल. तर हा जो माइंडसेट आहे, प्रश्न सगळ्यांना येत असतात. प्रत्येकाला वाटत असतं की आपला प्रॉब्लेम मोठा आहे. किंवा इतरांच्या आयुष्याकडे बघताना आपल्याला वाटत असतं की यांचं सगळं व्यवस्थित आहे, मलाच फक्त प्रॉब्लेम आहे, असं कधीही नसतं. समस्यांना तोंड देतच तुम्हाला सगळ्या गोष्टी अचीव्ह करायच्या असतात. कारण म्हणजे सहज जर तुम्हाला मिळालं किंवा याच्यामध्ये जर अगदी काहीच न करता मिळणार असेल, तर त्याला स्पर्धा परीक्षा म्हटलंच जाणार नाही. आणि स्पर्धा परीक्षा का म्हटलं जातं, तर हे सगळंच तुम्ही शिकत जायचं. आता तुम्ही प्रशासनात आला. तुम्ही असं इमॅजिन करा की तुमच्या परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला काहीच संकटं नाही आली, तुम्हाला काहीच नाही वाटलं. प्रशासनात आलात आणि आज तुमच्यावर काहीतरी इमर्जन्सी गोष्ट सॉल्व्ह करण्याची वेळ आली आणि खूप काहीतरी किचकट आहे. आता मी ज्या डिपार्टमेंटला काम करते, आमच्याकडे टाईम बार ही कॉन्सेप्ट आहे, की 31 मार्चला सर्टन गोष्टी टाईम बार होतात. महसूल खात्याकडे तुम्ही गेलात तर कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ द्यात, मंत्री येऊ द्यात, कुठली गोष्ट असू द्या, महसूलची लोकं त्या ठिकाणी उपस्थित असणं, त्यांनी प्रोटोकॉल करणं, या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. पोलीस डिपार्टमेंट पहा, 24 अवर्स आहे. अचानक काय होईल, आपण सिनेमांमधनं किंवा अनेक गोष्टींमधनं प्रेशर काय असतं यंत्रणांवरचं हे बघत असतो. जबाबदारी काय असते बघत असतो. लोक अवेअर झालेले आहेत. कुठे जर काही प्रॉब्लेम झाला तर आज प्रशासनामधल्या लोकांवर दगडफेक करणं, त्यांना वाईट बोलणं ह्या गोष्टी म्हणजे नेहमीच्या झालेल्या आहेत. तर हे प्रेशर मग तुम्ही सहन करू शकणार का? म्हणजे आज जर तुमच्या लाईफमधले छोट्या-छोट्या अडचणी जर तुम्हाला मोठ्या वाटत असतील आणि जर तुम्हाला या पदापर्यंत जायचं असेल, तर या पदांवर गेल्यानंतरचे जे आपल्याला समस्या आहेत, तुम्ही बीडीओ म्हणून गेलात किंवा सीईओ म्हणून जर तुमचं डेप्युटी सीईओ एमपीएससीतनं जी परीक्षा भरली जे पद भरलं जातं डेप्युटी सीईओ जिल्हा परिषदेमध्ये जे असतं. पॉलिटिशियन्सची रोज तुम्हाला संपर्क आहे. आणि आपण मीडियामध्ये बघतो आहोत, की पॉलिटिशियन्स आणि प्रशासकीय अधिकारी इथे काय असतं? मग ते प्रेशर तुम्ही कसं सहन करणार आहात? तुम्ही खूप चांगलं काम केलं किंवा तुमच्या हातून खूप काहीतरी वाईट घडलं तर कदाचित गडचिरोली, चंद्रपूरला बदली केली जाऊ शकते. ते प्रेशर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत पुढे जाऊन. आणि मग स्पर्धा परीक्षा म्हणूनच त्याला म्हटलं जातं, की तिथे जाण्यासाठीची तुमची ही सगळी डेव्हलपमेंट आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या कुठल्याही समस्येला निगेटिव्ह समजू नका. ती तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये भर घालत असते. तुम्हाला कणखर बनवत असते. तुम्हाला डेव्हलप करत असते. त्याच्यामुळे ह्या कुठल्याही प्रश्न असतील, कुठल्याही समस्या असतील त्यांच्याकडे पॉझिटिव्हली बघा आणि फोकस फक्त अभ्यासावर ठेवा.
म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणत्याही याने एक्सक्यूज देऊ नका. 8 तास रोजचे ठरवलेत, 90 दिवस अभ्यास करायचा आहे, तो तसा आणि तसाच झाला पाहिजे. हे ज्या वेळेला तुम्ही स्वतःमध्ये आणाल त्यावेळेला तुम्ही 100% पद मिळवू शकता. म्हणजे मी लिटरली काय मुलांना सांगत असते, की ह्या स्ट्रॅटेजीज, प्लॅनिंग, त्याच्यामधलं सातत्य, तुमचा डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी ह्या गोष्टी ज्या वेळेला 4-6 एकत्र येतात, त्याच वेळेला तुम्हाला पोस्ट मिळत असते. त्याच्यातली एक जरी तुम्ही स्किप करायला गेलात, तरी पण तुमचे पोस्ट न मिळण्याचे चान्सेस वाढतात. कारण समजा तुम्ही 8 तासाचं प्लॅनिंग केलं आणि 4 दिवस तुम्ही मस्त 8 तास अभ्यास केला आणि पुढचे 8 दिवस तुम्हाला अभ्यासच नाही करावासा वाटला, नाही चालणार. तुम्ही 4 तास करा, कन्सिस्टंटली करा. तो जास्त महत्वाचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या ज्या वेळेला जातात, त्यावेळेला त्याच्यामधनं ऑफिसर निर्माण होतात आणि त्यावेळेला ही आपली सगळी स्वप्न पूर्ण होतात. कारण काय होतं, आज मी तुमच्या समोर आले, पोलीस ऑफिसर तुमच्या समोर जर आले, तर 1 दिवसापुरतं आपल्याला प्रचंड अट्रॅक्शन वाटतं. आणि इथल्या ऐकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला नक्की वाटत असेल, की मी पण असं बनणार आहे. मला पण असं व्हायचंय. मग ते कसे बनले? त्यांचा प्रवास कसा आहे? हा समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हालाही तोच करावा लागणार आहे. आणि मी जसं सांगितलं, की महिला महाविद्यालय आहे. मुलींची संख्या खूप जास्त आहे. मुलांच्या पेक्षा जास्त प्रश्नांना तोंड देत, जास्त जबाबदाऱ्या पार पाडतच आपण करत असतो आणि म्हणूनच आपण जास्त कणखर असतो. म्हणून आपण प्रशासनामध्ये पण डिसिप्लिनने चांगलं काम करू शकतो. तर ही एक स्ट्रेंथ आहे आपली. म्हणजे मुलगी म्हणून स्वतःला कधीही वीक समजू नका. स्त्रिया ह्या जास्त कणखर असतात, जास्त स्ट्रॉंग असतात. हे कायम स्वतःला सांगत राहा आणि आपण हे 100% अचीव्ह करू शकतो. स्त्री-पुरुष तुलना करणं किंवा त्याच्यामध्ये काही करणं हा आपला विषयच नाहीये. पण स्त्री म्हणून कुठलेही एक्सक्युजेस घ्यायला शिकू नका. म्हणजे डिपार्टमेंटमध्ये पण मी नेहमी सांगते, की आमच्याकडे काही इन्स्पेक्टर्स आहेत किंवा स्टाफ असतो, की उशिरापर्यंत थांबायचं असेल, तर मग ते लेडीज म्हणून मला काहीतरी कन्सेशन कशासाठी? त्या पदावर सॅलरी जर तुम्ही सारखंच घेत असाल, तर तुम्ही स्वतःला का कमी समजताय? तुम्ही स्वतःला का असं कमी लेखताय, की मी रात्री उशिरापर्यंत नाही थांबू शकत, मी नाही काम करू शकत? केलं पाहिजे. तर ती स्ट्रेंथ तुमच्यामध्ये आहे. ती स्ट्रेंथ ओळखा, स्वतःला ओळखा. काय बनायचं हे आज ठरवा, गोल ठरवा. तुमच्या समोर ते लिहून ठेवा, की पुढच्या वर्षी तुम्ही स्वतःला कोणत्या पदावर बघताय आणि ह्या सांगितलेल्या प्लॅनिंगने तुम्ही अभ्यास करा. तुम्ही 100% यशस्वी व्हाल, असा मला विश्वास आहे. मला असं वाटतं, की मला दिलेली वेळ पण संपतीये आणि जो टॉपिक होता आपला त्या दृष्टिकोनातनं मला जे पूर्ण सांगायचं होतं ते माझं सांगून झालेलं आहे. हे अनएंडिंग आहे. माझा पण आवडता विषय. मीही सातत्याने कित्येक तास बोलू शकते. पण आपण शक्य असेल तर वारंवार भेटत राहू, वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहू. पुन्हा एकदा मी संस्थेचे आणि सर्व शिक्षक आणि प्राचार्यांचे मनापासून आभार मानते, की या ठिकाणी मला ही संधी दिली. सर्व विद्यार्थिनींना मनापासून खूप खूप शुभेच्छा. मला नक्की आवडेल कॉलेजकडनं मला ज्या वेळेला कळवलं जाईल, की या कॉलेजच्या इतक्या विद्यार्थिनींनी पोस्ट मिळवलेली आहे. या बातमीची मी निश्चितच वाट बघत असेल. त्या दृष्टिकोनातनं सर्वांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय मोटिवेटिंग असं हे व्याख्यान होतं. स्ट्रॅटेजिक, वेल प्लॅन्ड, स्ट्रॉंग फोकस ऑन करिअर, सर्व मुद्दे अतिशय सुंदर असे तुम्ही सांगितले. त्याबद्दल तुमचे खूप खूप महाविद्यालय तर्फे मी आभार मानते. यानंतर काही प्रश्न घेऊयात आपण विद्यार्थ्यांकडनं. विद्यार्थ्यांना काही प्रश्न असेल तर तुम्ही अनम्यूट व्हायचं आहे. हॅलो मॅम. हा, येस. मॅम, मला मॅथ्स बद्दल म्हणजे मॅथ्सची तयारी आपण कसं करू शकतो? प्रॅक्टिसने हे करू शकतो, पण त्यापेक्षा थोडं वेगळं तुम्ही काय सांगू शकाल का? खरं तर वेगळं काहीच नाहीये. म्हणजे मॅथ्स किंवा जो सीसॅटचा भाग आहे याला प्रॅक्टिस एवढीच एक गोष्ट आहे. कारण मी म्हटलं ना, की बेसिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की या गणिताचं उत्तर हे कसं येतं हे आपण सगळं शाळेतनं शिकत गेलेलो आहोत. तुम्ही सीसॅटचे 1-2 स्टँडर्ड पुस्तकं घ्यायची आणि त्यातनं रोज 1 तास मी जे म्हटलंय, की 3-4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर प्रत्येक प्रकारची एक 5-5 उदाहरणं फक्त रोज सोडवायची. कुठल्या पण गोष्टींमध्ये बघा, की समजा मुलींसाठीचं म्हणून उदाहरण देते, की पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेला भाकरी केली असेल, तर मला नाही वाटत की ती लगेच जमली असेल. ती मोडतेच आधी. सराव असतो. ती किती वेळामध्ये तव्यावरनं उलटायची असते याचं एक गणित आपल्या डोक्यात बसलेलं असतं. आपल्याला ती उलटून बघावी लागत नाही, खालनं भाजली की नाही. तर हे सेम या सगळ्या गोष्टींना ऍप्लिकेबल आहे. सायन्स आहे हे पण. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल, अगदी सीसॅटचा सिलेबस पाहून घ्या. त्याच्यामध्ये जे काही कॉम्प्रिहेन्शन आहे, त्याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी आहे, रिझनिंग आहे, लॉजिकल रिझनिंग हे सगळे पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये आणि प्रत्येक प्रकारचे 5-5 गणित जर रोज तुम्ही सोडवले,
आणि जी पुस्तकं आहेत सीसॅटची त्याच्यामध्ये त्याचे लॉजिक्स पण दिलेले आहे, की हे उत्तर काय येतं. तर आधी आपण सोडवून बघायचं, आपलं उत्तर बरोबर आलंय की नाही हे चेक करायचं. नसेल आलं तर त्याच्यानुसार ते समजून घ्यायचं. पण आजपासून जर रोज 1 तास तुम्ही सीसॅटच्या प्रॅक्टिससाठी दिला तर 100% सीसॅटचा पेपर सोपा जाईल. प्रॅक्टिस Thank you, ma'am. एवढं एकमेवच उत्तर आहे त्याला. अजून कोणाचा घेऊया जो हँड रेज केलेला असेल तर ते काढ करा. नाव असेल ना तिथे हँड रेज केलेलं. हॅलो मॅम. येस. माझा मॅम प्रेस क्वेश्चन जसं की न्यूजपेपर असतात नाही का, नॅशनल लेवलचे द हिंदू किंवा द टाइम इंडिया, हो. आणि जसे हो. स्टेट लेवलचे न्यूजपेपर असतात, त्याच्यामध्ये आपण ते जे नॅशनल लेवलचे एडिटोरियल असतात नाही का, त्याचं MPSC मध्ये हो. पुढं आपल्याला अजून पण जे नॅशनल लेवलचे जे ट्रेड डील होतात किंवा इंटरनॅशनल हो. वरती जे न्यूज हो. असतात नाही का, त्यांचा MPSC मध्ये काय आपल्याला फायदा होतो का? 100% उपयोग होतो. कारण MPSCचे प्रश्न नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलचे विचारले जातात. एडिटोरियल जर म्हटलं तर ते वाचलंच गेलं पाहिजे. कारण एकतर त्याच्यातनं त्या वेळची जी महत्वाची घटना आहे त्याच्या वेगवेगळ्या बाजू समजतात आपल्याला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इंग्लिश वर्तमानपत्राचे एडिटोरियल जर वाचत असाल तर इंग्लिश भाषेचा पेपर लिहिण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होतो. कारण तुमची व्होकॅब्युलरी वाढते त्याने. आणि मराठीच्या पण संपादकीयचा वापर त्याच्यासाठी होतो. तर वर्तमानपत्र कुठलेही तुम्ही हे स्टँडर्ड जी नावं घेतलेली आहेत ती महत्वाचीच आहेत. आणि यातल्या कंटेंटचा 100% MPSC मध्ये उपयोग होणार. फक्त मी जे सांगितलं, प्रश्नांचं स्वरूप बघून पेपर वाच. पेपर फर्स्ट ओके. पेज टू लास्ट पेज कधीच वाचायचं नाही. ओके मॅम. हो. अजून माझा एक क्वेश्चन आहे मॅम, माझा अजून एक क्वेश्चन आहे की जी हा. आपली कन्सिस्टन्सी असते पूर्ण प्रत्येकाला आपल्याला चान्स द्यायचा आहे प्रत्येकाला, की एकाने 2 प्रश्न नका विचारू, कारण देर आर सेव्हरल स्टुडंट्स ना. हा, दुसरं आपण घेऊया. हॅलो मॅम. येस. मॅम तुम्ही बोलला की म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्ही तुमचं शिक्षण थांबवू नका. हो. आणि तुम्ही हे पण बोलला की 1 hour म्हणजे 1 वर्षामध्ये आपल्याला पोस्ट काढायची आहे. हो. तर कॉलेज आणि हे म्हणजे MPSCचा स्टडी हे दोन्ही बॅलन्स होईल का? 100% होतं. तू आता कुठल्या इयरला आहेस? मी 3rd इयरला आहे. तर आता तू माझा परत डिसिजन कॉलेजचा अभ्यास आता तू कॉलेजचा अभ्यास किती तास करतेस दिवसभरात रोज, की फक्त परीक्षा आल्यावर करतेस? नाही मॅडम, माझा मॅथ्स आहे. मी करते अभ्यास बरं. कॉलेज रोज करावंच करते. ओके. ओके. हे शक्य आहे सहज. तुम्हाला दोन्हींच्याही बाबतीत टाइमचं फक्त नियोजन ठेवायचं, की महाविद्यालयात तुम्ही जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन करायला जाल त्याच्यामध्ये तुमचे जे विषय असतील, जो सब्जेक्ट असेल त्याच्यानुसार रोज ते किती वेळ देणं आवश्यक आहे तो तिथे ठेवायचा. आणि बाकीचा वेळ जो आहे तो MPSC साठी द्यायचा. पण हे सहज शक्य आहे. कसं असतं, थोडे प्रॅक्टिकल डिसिजन्स आहेत याच्यामध्ये, की MPSC समोर आली, नोटिफिकेशन आला आणि परीक्षा महिन्यावर आली, 1.5 महिन्यावर आली, त्यावेळेला थोडासा कॉलेजचा अभ्यास तुम्ही मागे ठेवू शकता आणि हा करू शकता. समजा कॉलेजची एक्झाम आली, युनिव्हर्सिटीची एक्झाम आली आणि आयोगाचं सध्या काही नाहीये, तर तुम्ही त्यावेळेला याच्यावर फोकस करू शकता. तर हे प्रॅक्टिकल डिसिजन आहेत आणि हे तुम्ही शिकत जायचं असतं, की आत्ता काय केलं पाहिजे, आत्ता महत्वाचं कुठलं आहे. पण हे दोन्ही सहज शक्य आहे, दोन्ही गोष्टी करणं. MPSCचा स्टडी डेली किती तास करावा मॅडम, प्लस 2 ऑफिसर साठी? असं खरं तर असं नाही गणित सांगतायत. तासाच्या भाषेत मी सांगणार नाही. क्वालिटी अभ्यास खूप महत्वाचा आहे. आता मी जर तुम्हाला असं म्हटलं की रोज 10 तास अभ्यास करा आणि त्या 10 तासामध्ये काहीच नियोजन नसेल, त्याला क्वालिटी नसेल, तुम्ही फोकस अभ्यास केला नाही तर तो 10 तासाचा वाया जाणार आहे. त्याच्या विरुद्ध काही विद्यार्थी असे असतील की ते रोज 4च तास देऊ शकत असतील आणि त्या 4 तासामध्ये ते परफेक्ट करतायत. 1 तास करंट इव्हेंट, 1 तास सीसॅटचं केलं आणि 2 तास प्रॉपर एका सब्जेक्टवर कॉन्सन्ट्रेशन केलं, तर ते 4 तास पण सफिशियंट होऊ शकतात. आपल्याला फायनली वर्कआउट काय करायचंय, तर परीक्षेच्या दिवसापर्यंत सगळ्या विषयांना आपण समान न्याय देऊन अभ्यास करणं, त्या दृष्टिकोनातनं वेळ ठरवायची, की ह्या विषयाला इतका वेळ दिला गेला पाहिजे. पण याच्यामध्ये स्टँडर्ड असं काहीच नाहीये. तुम्ही क्वालिटी अभ्यास करा आणि कन्सिस्टंटली करा. मॅडम माझा असा प्रश्न आहे. हॅलो. हा.
डेली स्टडी करत असताना एकच सब्जेक्ट म्हणजे सपोज आता मी इतिहास भूगोल करायला घेतलाय तर ते 2 सब्जेक्ट कंप्लीट झाल्यानंतर मी अर्थशास्त्र घ्यावं की एकाच दिवशी आपण 2-3 सब्जेक्टचं करू शकतो स्टडी? ऍडवायझेबल खरं हेच आहे की 2-2 विषयांचा अभ्यास पूर्ण करणे. कारण 2 पेक्षा जास्त विषय जर रोज अभ्यासाला घेतले तर त्याचे तुकडे पडतात. म्हणजे 6 तास बसणार असला तुम्ही आणि 3 विषय घेतले तर 2-2 तासामध्ये तुमचा एक विषय नीट वाचून होत नाही. तर हे ऍडवायझेबल आहे की 2 विषय पॅरलल संपवत जायचे. ते संपल्यानंतर दुसरे 2 विषय घ्यायचे आणि मग रिव्हिजनला सगळ्या विषयांना एक दिवस व्यवस्थित वेळ द्यायचा. या प्रकारे जाणं अपेक्षित आहे. रोज सगळे विषय वाचायला घेऊ नका. कारण त्याने कॉन्सन्ट्रेशन होऊन अभ्यास होणं म्हणजे 2 तास जर तुम्ही एक विषय घेऊन बसलात, तर त्यातला फ्रुटफुल अभ्यास हा 1च तास झालेला असतो आपला. त्याच्यामुळे 2 विषय पॅरलल फक्त करायचे. ओके मॅडम, थँक यू. मॅम हा. तुम्ही सांगितलं की म्हणजे आपले साईट आहे त्याच्यावर आपण क्वेश्चन पेपर मिळवू शकतो. त्या क्वेश्चन पेपरचा स्टडी करायचा तर ती वेबसाईट तुम्ही चॅट बॉक्स मध्ये शेअर करा ना. चॅट बॉक्समध्ये टाकते मी. तरी सांगते की mpsc.gov.in इतकी सिंपल वेबसाईट आहे एमपीएससीची. त्याच्यावर सगळे सिलेबस आणि सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत. हॅलो मॅम. हां. मॅम मी FY सायन्स करते. म्हणजे मी स्टडी करते पण माझं असं म्हणजे त्यात सातत्य राहत नाही. म्हणजे कधी कॉलेजचे टेस्ट वगैरे एक्झाम वगैरे असलं की म्हणजे त्यात जास्त वेळ जातो. मग ते सातत्य वगैरे ठेवण्यासाठी मला काय करता येईल? रोजचा ठराविक वेळ त्याला ठेवावाच लागेल. म्हणजे परीक्षा असते कॉलेजची त्या वेळेला समजा हा अभ्यास नाही केला, आता फर्स्ट इयरला आहे तू म्हणून, तर त्यावेळेला हे थोडंसं बाजूला पडलं तर चालेल. पण दैनंदिन ह्याच्यामध्ये ती सवय लावून घ्यावी लागेल. म्हणजे सातत्य जे आहे त्याला तुम्हाला तो सवयीचा भाग आहे. म्हणजे 8 दिवस त्रासदायक होईल, पण 9व्या दिवशी त्याची सवय लागलेली असेल. तर ठराविक 1 ते 2 तास दिवसभरातले याच्या अभ्यासासाठी ठेवायचे फर्स्ट इयरच्या मुलांनी किमान. खूप खूप आभार मॅडम आपले. आमच्या विद्यार्थ्यांचे तुम्ही छानपैकी निरसन केलेलं आहे. या व्याख्यानाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर किशोर काकडे यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद मॅडम. आजच्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन जो वर्ग आहे किंवा वर्कशॉप आहे, ते 10 दिवसीय कार्यशाळा आपण SM जोशी महाविद्यालयामध्ये आयोजित केलेली आहे. या कार्यक्रमासाठी आज अत्यंत प्रभावीपणे खरं म्हणजे आपण रयतमध्ये काही दिवस काम केलेलं आहे आणि आम्हाला एक रयतचेच एका व्यक्तीनं अगदी खूप हक्काने आमच्या मुलींसाठी जे मार्गदर्शन केलेलं आहे. खरं म्हणजे तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनाचं जे सार होतं ते मुलींना अगदी थोड्या वेळामध्ये सांगितलेलं आहे की बऱ्याचदा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेरून वाचून ऐकून मिळत नाहीत आणि त्या तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या अनुभवाद्वारे आपल्या मुलींना सांगितलेल्या आहेत. त्या माननीय स्वाती थोरात मॅडम की ज्या आपल्या सहाय्यक राज्याचा आयुक्त मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत. मॅडम, सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी खरं म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गातर्फे आम्ही ही 1 महिन्याचं वर्कशॉप रयत शिक्षण संस्थेच्या जे महाविद्यालय आहेत 40च्या वर या सर्व मुलींच्यासाठी आयोजित करीत असतो. परंतु आपण आता या कोविडच्या पार्श्वभूमीमध्ये एक वेगळ्या परिस्थितीतून जातोय आणि म्हणून हे आपण असं ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे आपण हे आयोजित केलेलं आहे. खरं म्हणजे आज खूप मुली या ठिकाणी होत्या, त्यांनी जे खूप वेगळे प्रश्न या ठिकाणी विचारले आणि निश्चितपणे असं दिसतं की ह्या मुली स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे निश्चितपणे त्याचा उपयोग होणार आहे. अगदी सगळ्या तरुण युवकांना असं वाटत असतं की आपण UPSC मध्ये जावं, IAS व्हावं, IPS व्हावं, परंतु ग्रामीण भागातल्या ज्या मुली असतात त्यांना ऍक्सेस नसतो. तरी हल्ली अलीकडे बऱ्यापैकी इंटरनेटच्या माध्यमातून ऍक्सेस आहे, परंतु योग्य मार्गदर्शन, योग्य पुस्तकं आणि त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नाचा आपण चांगला उहापोह केलेला आहे. खरं म्हणजे अध्यक्ष मनोगतामध्ये मी जास्त बोलणार नाही, परंतु प्रत्येक युवकाला वाटतं की आपण एक अधिकारी झालं पाहिजे आणि अधिकारी होणं हे कशासाठी महत्वाचं आहे की ह्या आपल्या ज्या लोकशाहीमध्ये आहे, त्या शासकीय यंत्रणेमध्ये आहे, जी कार्यकारी यंत्रणा जी असते त्या कार्यकारी यंत्रणेचं जे एक्झिक्युटिव्ह बॉडी जी आहे हे सगळे अधिकारी असतात, त्याला आपण ब्युरोक्रेसी म्हणतो. आणि हे अधिकारी जेव्हा ह्या सगळ्या बाबी इम्प्लिमेंट करत असतात तेव्हा तळागाळातील जे प्रिव्हिलेज आहे,
रयत शिक्षण संस्था ही वंचित घटकासाठी काम करते, तर यांच्यासाठी या अधिकारी होण्याच्या माध्यमातून आपण काम करू शकतो, ही जी भावना या मुलींच्या मध्ये आली तर निश्चितपणे एक वेगळा त्यांच्या मनामध्ये अंकुर फुटू शकतो. आणि पुन्हा मग जर त्यांनी प्रयत्न केले की निश्चितपणे सरकारी अधिकाऱ्याला समाजामध्ये मान असतो, परंतु त्याच्या हातून एक समाजसेवा घडू शकते. आणि आपण जे मुद्दे आपण सांगितलेले आहेत की निश्चित जर ध्येय आपण ठेवलं, परीक्षा पद्धती जर समजून घेतली, आपण जर टाइम मॅनेजमेंट जर केलं, तर निश्चितपणे प्रत्येक विद्यार्थी हा या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि मला अजून एक यामध्ये ऍड करायचं आहे की निश्चितपणे आपण समजा असं म्हणूया की आपल्याकडे प्लॅन ए आपला सक्सेस झाला नाही, तर प्लॅन बी मध्ये सुद्धा हा विद्यार्थी निश्चितपणे बाकी विद्यार्थ्यांच्या पेक्षा निश्चितपणे चांगला असतो. त्याच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास असतो, त्यांच्यामध्ये समाजसेवेविषयी तो भारावलेला असतो, किंवा संपूर्ण जी शासकीय यंत्रणा आहेत त्यांच्या स्कीम आहेत त्यासाठी तो अत्यंत इफेक्टिव्हली पुढे जाऊ शकतो, किंवा एक वेगळ्या प्रकारे तो समाजामध्ये एक चांगला सुजाण नागरिक घडू शकतो असं मला वाटतं. मॅडम तुम्ही इथे आलात, आज मोठ्या संख्येने या ठिकाणी मुली उपलब्ध होत्या, त्यांनी आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मला असं वाटतं की असं व्याख्यान जर आम्हाला मिळालं असतं आमच्या वेळेला तर निश्चितपणे आम्ही इथे बसल्यापैकी बरेच मंडळी अधिकारी होऊ शकलो असतो. कदाचित त्या काळात 30 वर्षापूर्वी अशी यंत्रणा नव्हती. आपण मार्गदर्शन केलं आणि याचा निश्चित लाभ हे आमच्या मुलींना होईल याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे. पुन्हा आपण भेटतच राहू. या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देऊन, आपण आलात आपल्याला धन्यवाद देऊन मी माझा अध्यक्ष मनोगत संपवतो. जय हिंद, जय कर्नाटक. धन्यवाद सर. यानंतर आभार मानण्याची विनंती मी प्राध्यापक खोर्दे HS यांना करते. धन्यवाद मॅडम. रयत शिक्षण संस्थेचे एस.एन. जोशी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आयोजित विद्यार्थिनींसाठी 10 दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रमुख पाहुण्या मार्गदर्शिका माननीय स्वाती थोरात, सहाय्यक आयुक्त राज्य कर कोकण भवन मुंबई यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर KP काकडे सर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर पिसाळ मॅडम, डॉक्टर सावंत मॅडम आणि डॉक्टर जाधव मॅडम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील सर्व सदस्यांचे मी आभार मानतो. महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आपण उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.